MST CETचा रिझल्ट नुकताच लागला. यामध्ये काही विद्यार्थ्यांना अपेक्षेप्रमाणे मार्क्स पडले, तर काहींना अपेक्षेविरुद्ध. आता पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या पुढे एकच प्रश्न आहे. तो म्हणजे CET नंतर पुढे काय? या पॉडकास्टमध्ये आपण काही महत्त्वाचे मुद्दे बघणार आहोत. जसं की रिझल्ट नंतर पालक आणि विद्यार्थ्यांमधील मानसिकता. पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये बरेचसे क्लॅशेस होताना आपण यावेळेस बघतो. विद्यार्थी विचार करतात की मिळालेल्या मार्क्सवर मला ॲडमिशन तर भेटेल ना, किंवा ज्या ठिकाणी मला ॲडमिशन भेटलंय तिथे चांगलं प्लेसमेंट तर असेल ना. पालक सुद्धा आपल्या अनुभवानुसार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतात. जसं की एखादे स्पेसिफिक ब्रांचेस निवडायची किंवा एखादं स्पेसिफिक कॉलेजेस निवडलं गेलं पाहिजे. आणि याच गोष्टीमुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये विचारांची विसंगती दिसते. तसंच आपला दुसरा मुद्दा आहे, इच्छित कॉलेज न मिळाल्यावर काय केलं पाहिजे. पालकांनी कशा पद्धतीने विद्यार्थी आणि पालकांमधला समन्वय साधला पाहिजे. त्याचबरोबरीने विद्यार्थ्यांनी सुद्धा खचून न जाता सिच्युएशनला कसं हँडल केलं पाहिजे. आणि तिसरा मुद्दा आहे, योग्य कॉलेज कसे निवडावे. यामध्ये नॅक ॲक्रेडिटेड, NBA ॲक्रेडिटेड कॉलेजेसचं महत्त्व काय आहे, त्याच पद्धतीने ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट म्हणजे काय, याबाबत सर्व चर्चा आपण करणार आहोत. या सर्वांच्या मार्गदर्शनासाठी आज आपल्यासोबत SNJB's लेट सौ कांताबाई भवरलालजी जैन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग चांदवडचे अनुभवी प्राचार्य डॉक्टर राजेंद्र कुमार तातेड आपल्यासोबत आहेत. त्यांचा 40 वर्षाच्या शिक्षण क्षेत्रातील कारकिर्दीमध्ये हजारो विद्यार्थ्यांचे प्रवेश प्रक्रिया त्यांनी जवळून बघितलेली. त्याचबरोबरीने पालक आणि विद्यार्थ्यांचा करिअर पाथ चूज करताना होणारा गोंधळ याचं मानसशास्त्र सरांना चांगलं माहिती आहे. तर नमस्कार, मी आहे सुमित. आपल्या सर्वांचं स्वागत करतो SNJB COE पॉडकास्टमध्ये. आपण या पॉडकास्टच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी ॲडमिशन व करिअर ऑपॉर्च्युनिटी संदर्भात एक CET ते कॅम्पस नावाची सिरीज बनवतो. या सिरीजमधली सर्व माहिती आपल्याला पुढे कामातच पडणार आहे. तरी या सिरीज संदर्भातील सर्व अपडेट्स करिता आमच्या यूट्यूब चॅनलला फॉलो करा. त्याचबरोबरीने नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर टॅप करा आणि आमच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका. इंस्टाग्राम पेजची लिंक आणि यूट्यूब चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. धन्यवाद सर. सर्वप्रथम तर आपले पॉडकास्टमध्ये स्वागत. धन्यवाद. CETचा निकाल नुकताच जाहीर झालाय. आता सध्या विद्यार्थी तसेच पालकांच्या मनामध्ये अनेक प्रश्न, तसेच अपेक्षा आणि काही प्रमाणात कन्फ्युजन सुद्धा आहे. आपण शिक्षण क्षेत्रामध्ये तब्बल 40 वर्षापासून कार्यरत आहात. लेक्चरर पासून सुरुवात करून प्रो व्हाईस चान्सलर पर्यंत या पदापर्यंत आपण प्रेरणादायी प्रवास केला. या काळामध्ये आपण हजारो विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलंय आणि अनेक पालकांशी संवाद सुद्धा साधलाय. तर माझा पहिला प्रश्न हाच असणार आहे की जर CETचा निकाल लागल्यानंतर अनेक विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रम होतात. काही जण खूप आनंदी आहेत, तर काही जणांच्या अपेक्षेप्रमाणे गुण मिळाले नाहीत म्हणून काही चिंतेत सुद्धा आहेत. तर अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थी आणि पालकांनी सर्वप्रथम काय केलं पाहिजे असं आपल्याला वाटतं? सर्वप्रथम खरं तर हे 12वी जे पास झालेले विद्यार्थी आहेत, यांचं मनापासून अभिनंदन. आणि त्याच्यानंतर CET परीक्षा देऊन त्यातही पास होणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांचं खरोखर मनापासून अभिनंदन आहे. कारण साधारणतः जे शिक्षण घेताना कष्ट करून 12वी पर्यंत पोहोचणं आणि त्याच्यानंतर पुन्हा तो 12वीचा त्रास, 12वीच्या परीक्षेमध्ये असलेला त्रास आणि त्याच्यानंतर CETची तयारी करणं आणि त्याच्यासाठी असलेल्या या सगळ्या खडतर प्रयत्नातून हे विद्यार्थी पास झालेले आहेत आणि म्हणून त्यांचं त्यासाठी अभिनंदन आहे. 12वीचा CETचा निकाल लागल्यानंतर या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये काहूर असतं एक प्रकारचं. तेच पालकांच्या मनात सुद्धा संभ्रम आहे, की नक्की काय केलं पाहिजे? कसं करिअर घडलं पाहिजे? या विद्यार्थ्याच्या आयुष्यामध्ये जर त्याला उंच उडायचं असेल, तर कुठलं शिक्षण घेतलं पाहिजे? कसं घेतलं पाहिजे? कुठं घेतलं पाहिजे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करतात. आणि म्हणून मला असं वाटतं, की 12वी नंतर हे जे विद्यार्थी त्यांनी मनामध्ये जे पक्कं ठरवलंय, की आता आपल्याला इंजिनिअरिंगचं शिक्षण घ्यायचंय. या सगळ्या इंजिनिअरिंगचं शिक्षण घ्यायचं ठरवणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं या इंजिनिअरिंगच्या क्षेत्रामध्ये पहिल्यांदा मनापासून स्वागत आहे. कारण हे इंजिनिअरिंगचं शिक्षणच इतकं चांगलं शिक्षण आहे आणि इतकं सुंदर शिक्षण आहे ना,
की म्हणजे मला कधी-कधी थोडंसं तुलना सुद्धा करायला हरकत नाही याची, की जे पंढरीचे वारकरी निघतात, देहूपासून निघतात आणि आळंदीपासून निघतात, पंढरीला पोहोचतात आणि तो त्यांचं इप्सित साध्य केल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरती जो आनंद आहे, विठ्ठलाला बाहेरून बघितल्यानंतर, जवळून बघितल्यानंतर जो आनंद आहे ना, हम्म. तोच आनंद नक्की या क्षेत्रामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये निर्माण होऊ शकतो. अशा प्रकारचं इंजिनिअरिंगचं शिक्षण आहे, की शिक्षण घेतल्यानंतर, शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सामान्य माणसाच्या आयुष्यातल्या व्यथा, प्रॉब्लेम्स, डिफिकल्टीज या सगळ्या सोडवून त्या सामान्य माणसाच्या चेहऱ्यावरती ज्यावेळेस तो आनंद बघतो ना, त्यावेळेस हा विद्यार्थी इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतल्याचं जे स्वप्न आहे, ते साकार झाल्यासारखं म्हणजेच ते पंढरीचा पांडुरंग पावल्यासारखंच आहे. अगदी आणि बरोबर. म्हणून या क्षेत्रामध्ये येणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं पहिल्यांदा मनापासून स्वागत आहे. त्यांच्या मनामध्ये संभ्रम आहे, विद्यार्थ्यांच्या मनामध्ये संभ्रम आहे, पालकांच्या मनातही संभ्रम आहे, की नक्की काय करायचं? कसं इंजिनिअरिंगच्या शिक्षणाकडे जायचं? आता याच्यामध्ये 2 भाग आहेत बघा. कसं आहे, हं. की काही विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळाले. त्याच्यामुळे त्यांच्या मनात संभ्रम आहे, की कुठलं कॉलेज चांगलं, कुठली ब्रांच चांगली आणि काय करू? तर काही विद्यार्थ्यांना अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाले. आणि म्हणून त्यांच्या मनात आहे, की आता इतके कमी गुण मिळाले तर मला इंजिनिअरिंगमध्ये जे कॉलेज पाहिजे ते मिळेल का? जी ब्रांच पाहिजे ती मिळेल का? मग मी काय करू? या सगळ्या संभ्रमामध्ये हायर मार्क मिळालेलेही संभ्रमात आहेत आणि कमी मार्क मिळालेलेही संभ्रमात आहे. आणि म्हणून यांच्या मनातला जर संभ्रम दूर करायचा असेल ना, तर त्यांना पहिल्यांदा आपल्या स्वतःवरती विश्वास निर्माण करायला पाहिजे, की येस, मी जी आतापर्यंत वाटचाल केलेली आहे, या वाटचालीमध्ये मला जे यश मिळालेलं आहे, त्या यशाच्या जोरावरती मग ते कमी अधिक प्रमाणात असो, काही फरक पडत नाही. बरं. त्या यशाच्या जोरावरती मी माझं आता पुढचं इप्सित जे आहे, साध्य करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. आणि म्हणून पहिल्यांदा स्वतःबद्दलचा एक आत्मविश्वास निर्माण केला पाहिजे त्यांनी, की येस, आतापर्यंत आता जे घडलं ते घडलं. आता घडलं. 12वीचा निकाल असो, सीईटीचा निकाल असो, ही बदलण्याची ताकद आता आपल्यामध्ये नाही. अगदी बरोबर. जे मिळालंय ते आहे. आणि म्हणून हे जे मिळालेलं आहे, याचाच उपयोग करून आपल्याला इंजिनिअरिंगच्या क्षेत्रामध्ये अधिक चांगलं कार्य कसं करता येईल, हा पहिल्यांदा पालकांनी मुलामध्ये आत्मविश्वास आणि मुलांनी पालकांमध्ये आत्मविश्वास एकमेकांच्या मध्ये निर्माण केला पाहिजे. ती खरी संधी आज त्यांच्या समोर आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी संवाद साधला पाहिजे, एकमेकाशी चांगला संवाद साधला पाहिजे. कमी मार्क पडले म्हणून काही बिघडतं का? नक्कीच नाही. आणि जास्त मार्क मिळाले म्हणून हवेत उडता येतं का? असंही काही नाहीये. आणि एक्झॅक्टली. त्याच्यामुळं दोन्हीही मुलं इंजिनिअरिंगलाच जाणार आहेत. कमी अधिक प्रमाणात, एक थोड्या चांगल्या कॉलेजमध्ये, थोडंसं अशा कॉलेजमध्ये, एखाद्याची ब्रांच वेगळी असेल. पण मला असं वाटतं, की इंजिनिअरिंगच्या क्षेत्रामध्ये तोही वाटचाल करणार आहे, हाही वाटचाल वाटचाल करणार आहे. करणार. आणि त्याच्यामुळं पहिल्यांदा स्वतःमध्ये एक आत्मविश्वास निर्माण करा, की येस, जे घडलंय ते आता मी बदलू शकत नाही, पण जे घडणार आहे ते बदलण्याची ताकद माझ्यामध्ये नक्की आहे. घडलेलं बदलता येत नाही, पण घडणारं, पुढचं जे घडणार आहे, भविष्य घडवण्याची ताकद आमच्यामध्ये आहे. आणि म्हणून त्या ताकदीचा पहिल्यांदा आपल्याला आत्मविश्वासाने निर्माण करा. हा निर्माण झाला ना, मग पुढची वाटचाल अतिशय सोपी आहे. कारण कुठलीही वाटचाल करायला, जर माउंट एव्हरेस्ट चढायचं असेल ना, तर खालून बघितलं तर खूप उंच दिसतो तो माउंट एव्हरेस्ट. पण जर आत्मविश्वास नसेल ना, तर थोडं 1000 फूट गेलं तर माणूस एकदम गुदमरायला लागतो आणि खाली पडायला खाली लागतो. पडतो. पण जर तो माउंट एव्हरेस्ट इतक्या उंचीवरचा जर खालून बघितला ना, आत्मविश्वास असेल ना, तर मग अरुणिमा सर सिन्हा तिथे. व्हायला काही वेळ लागत नाही. तुटक्या म्हणजे जयपूर फूट बनसून अपंग असताना सुद्धा पहिली महिला बनू शकते. तर हा विश्वास जर आमच्या मनामध्ये निर्माण झाला, की मला इंजिनिअरिंगच्या क्षेत्रात उतरायचं आहे, इंजिनिअर बनायचं आहे आणि लोकांच्या आयुष्यात आनंद निर्माण करण्यासाठी माझ्या ज्ञानाचा, कौशल्याचा उपयोग करून त्यांच्या आयुष्यातले प्रॉब्लेम सॉल्व्ह करून त्यांचं आयुष्य सुखकर बनवायचं आहे, त्याच्यासाठी मी या क्षेत्रात आलेलो आहे. आणि म्हणून हा आत्मविश्वास तुमच्या मनामध्ये निर्माण झाला ना, की मग पुढची वाटचाल सोपी राहील. अगदी हा बरोबर. आत्मविश्वास पहिल्यांदा मनामध्ये निर्माण करा. घाबरू नका, कुठल्याही प्रकारच्या कन्फ्युजनमध्ये राहू नका किंवा चुकीच्या सल्ल्यांच्या मार्गालाही जाऊ नका. तुमचं ध्येय पक्कं असल्यामुळं तुम्हाला तुमचं इप्सित नक्की मिळेल, याच्यावरती स्वतःवरती विश्वास पहिल्यांदा ठेवा. सल्ल्यावरूनच आता पुढचा एक प्रश्न आपण बघूयात. जसं की आजही अनेक कुटुंबांमध्ये कॉलेज आणि शाखा निवडताना पालकांचा मोठा सहभाग असतो. अनेकदा पालक त्यांच्या अनुभवाच्या आधारावर सल्ला देतात विद्यार्थ्याला. तर विद्यार्थ्यांच्या स्वतःच्या आवडी-निवडीही असतात. अशा वेळी पालक आणि विद्यार्थी यांनी योग्य समतोल कसा साधला गेला पाहिजे दोघांमधला? बघा काय आहे, पालकांना असं वाटतं, की मुलांनी आपलं ऐकलं पाहिजे. मुलाला असं वाटतं, की माझ्या मताला किंमतच नाही का?
मला माझं आयुष्य आहे, मला माझं ठरवू द्या ना. आणि त्याच्यामुळे या दोघांमध्ये थोडासा कुठं-कुठं कॉन्फ्लिक्ट निर्माण होण्याची शक्यता अगदी असते. बरोबर. हा कॉन्फ्लिक्ट बऱ्याच प्रमाणात दिसतो, की पालकाला वाटतं, की मुलांनी या कॉलेजमध्ये गेलं पाहिजे, ही ब्रांच घेतली पाहिजे. मुलाला वाटतं, "नाही, नाही, नाही, मला तर ही लेटेस्ट ब्रांच आहे, मला ह्यात जायचंय. मला का हे करतायत, का प्रेशर करतायत माझ्यावरती?" या दोन्हीमध्ये खरं तर काय आहे, संवादाचा थोडासा अभाव असल्याचं कधी-कधी वाटतं असं. त्यासाठी एक छोटीशी गोष्ट आहे बघा. एक दादा कोंडके यांनी जे 8 सुपरहिट पिक्चर काढले होते, सिनेमा काढले होते. बरोबर. त्याच्यामधला पहिला पिक्चर ज्यावेळेस त्यांनी काढला ना, हं. त्यावेळेस त्यांना पत्रकाराने प्रश्न विचारला होता, की "बाबा याच्यामध्ये जे रूटीन मराठी सिनेमामध्ये आहे, ते नाही टाकलं तू, तुझा पिक्चर चालणार नाही ना, कसा चालेल हा पिक्चर? हं, हं. जे चालू आहे परंपरागत त्यातलं काहीच दिसत नाही तुझ्या सिनेमामध्ये, कसं चालेल हे?" आणि मग दादा कोंडकेंनी एक छोटीशी गोष्ट सांगितली होती. ती गोष्ट खरोखर बरंच काही शिकवून जाणारी गोष्ट आहे. आणि मग दादा कोंडके गोष्ट सांगतायत एक अशी, की एक माणूस आहे 65 वर्षाचा गावात राहणारा आणि त्याच्या घरामध्ये कुटुंब आहे, 7-8 जणांचं कुटुंब आहे. मुलाचं लग्न झालेलं आहे, एक नातू आहे, 7 वर्षाचा, 8 वर्षाचा नातू आहे. आणि हा माणूस जो आहे, तो व्यापार करतो. आणि त्याचं एक ठरलेलं त्याचं शेड्यूल आहे, की दर शनिवारी सकाळी 5 वाजता उठतो. साधारणतः सगळं प्रातर्विधी उरकून साधारणतः 8, 7, 7:30च्या सुमाराला न्याहारी करतो. नाश्ता करतो, ज्याला आपण ब्रेकफास्ट म्हणतो. बरं. आणि त्याच्यानंतर तो घरातून बाहेर पडतो. साधारणतः त्या गावापासून एक 8 किलोमीटरवरती च्या आसपास 3-4 गावं आहेत. त्या गावांमध्ये जातो आणि तिथले जे काही त्यांनी सामान दिलेलं आहे, त्याचे पैसे घेऊन तो परत येतो. साधारणतः 11:30-12 वाजता परत येतो तो. हं. आता हे जे काही 8 किलोमीटर जातो तो, तर 7 वाजता निघतो तो आणि रस्ता गेली 35-40 वर्ष झाली. त्याच्यामुळं रस्ता एकदम तोंडपाठ आहे त्याला. हं. त्या गावापासून त्या गावापर्यंतचा रस्ता इतका तोंडपाठ आहे, की डोळे बंद करून सुद्धा आरामात त्या रस्त्याने जाऊ शकेल, इथपर्यंत त्याची प्रॅक्टिस झालेली आहे आणि म्हणून अनुभव प्रचंड दांडगा आहे त्याचा. हं. या 35-40 वर्षाचा अनुभव आहे त्याच्याकडं. हा नातू जो आहे 7 वर्षाचा, हा रोज बघतो, की बाबा हा दर शनिवारी जातो आणि म्हणून तो त्याच्या मागे लागायचा, की "मला घेऊन जा ना आजोबा, मलाही घेऊन चला ना आजोबा." पण हा नातू काही सकाळी लवकर उठायचा नाही आणि त्याच्यामुळे हा शनिवारी निघून जायचा, हं. त्याच्या उठण्याच्या आधीच. हं. एक शुक्रवारी संध्याकाळी नातवाने पक्क ठरवलं, की आता ह्याच्याबरोबर दुसऱ्या दिवशी जायचंच आजोबाबरोबर. आणि म्हणून हा आजोबा जे आहेत, नातू जो आहे, तो दुसऱ्या दिवशी सकाळी 5:30लाच उठला आणि आजोबा जवळून जाऊन म्हणला, की "नाही, नाही आजोबा, आज तर मी तुमच्याबरोबर येणार म्हणजे येणार." हं. आता आजोबासमोर काही पर्याय नव्हता आणि हं. म्हणून त्यांनी सांगितलं, की "चल." मग दोघांनी मिळून न्याहारी केली. पण आजोबांनी त्याला सांगितलं, "राजा 8 किलोमीटर रस्ता आहे. परत 8 किलोमीटर यायचं आहे. एवढं चालणार नाही." ते म्हणे, "चालेल, चालेल मी. तुम्ही कशाला काळजी करता? मी येईन तुमच्याबरोबर." त्यांनी फारच हट्ट केला आणि त्याच्यामुळं त्याला आजोबाला पर्याय उरला नाही. आणि आजोबा त्या नातवाला घेऊन निघाले. आता या गावापासूनचा 8 किलोमीटरच्या रस्त्यामध्ये असं होतं, की गाव संपल्यानंतर साधारणतः गावापासून त्याच्या घरापासून 2 किलोमीटरच्या पुढं थोडंसं एक जंगल सुरू व्हायचं. आणि ते जंगल साधारणतः 1.5-2 किलोमीटरचं जंगल आणि त्याच्यानंतर पलीकडे 3-4 किलोमीटर ते गाव, दुसरं गाव. आणि म्हणून हा जंगलातून रस्ता जायचा. पण याने 35-40 वर्ष या रस्त्यातून गेल्यामुळं रस्ता पाठ, सगळं पाठ, याला सगळंच पाठ. तर यांनी सुरुवात केली चालायला आणि जंगल थोडंसं आलं आणि थोडंसं अर्धा किलोमीटर जंगलात गेल्यानंतर 2.5 किलोमीटर चालून झालेलं. नातू थकला. 7-8 वर्षाचाच नातू आहे ना. अगदी बरोबर. तो थकला. थकल्यानंतर त्या नातवाने आजोबाला सांगितलं, "आजोबा मला नाही चालणं होत आता. हं. मी थकलो" म्हणजे. आणि 2 किलोमीटर आधीच त्यांनी सांगितलं होतं, की मला पाय दुखायला लागलेत म्हणून. पण आजोबांनी तरी त्याला अर्धा किलोमीटर पुढे आणलं. आता आजोबाच्या मनात प्रश्न निर्माण झाला, "आता करू काय?" हं. आता याला परत 2.5 किलोमीटर परत घेऊन जायचं म्हणजे त्रास आहे. परत गावातले ते पैसे. आजोबांनी सरळ त्याला उचललं, खांद्यावर बसवलं आणि आजोबा निघाले. आता साधारणतः 1-1.5 किलोमीटर जंगल शिल्लक राहिलेलं आहे. अर्धा किलोमीटर पुढे आल्यानंतर त्या मुलानी आजोबाला सांगितलं, "आजोबा, आजोबा, पुढं एक वाघरू दिसतंय" म्हणे. "वाघ दिसतोय" म्हणे. आजोबा त्याला म्हणे, "वेडा आहे का रे म्हणे तू? हं. 35 वर्ष झाले या जंगलातून मी चाललेलो आहे. या रस्त्यावरून मी चालतोय. आजपर्यंत कधी दिसला नाही. काही सांगतो का म्हणे तुम्हाला?" आजोबा आणि त्याने तो गप्प झाला. हं. 100-150 मीटर अजून पुढे गेल्यानंतर पुन्हा तो एकदा म्हणाला, "आजोबा, वाघरू दिसतंय हो" म्हणे. ते म्हणे, "बावळा आहे का तू? हं. काही सांगतो" म्हणे. "शक्यच नाही" म्हणे.
40 वर्ष झाली आणि डोळे बंद करून जातो, कधी भेटला नाही मला काही सांगतो. आणि 100-150 मीटर पुढे गेले आणि ते वाघ असा क्रॉस व्हायला लागला. क्रॉस झाला. तेवढ्यात त्या मुलानी, जो छोटा नातू होता, त्यांनी झाडाची फांदी पकडली आणि फांदीला लटकला आणि तो वाचला आणि आजोबा वाघाच्या चपल्यात सापडले. मुद्दा इथं असा आहे की तो जो नातू आहे, त्या आजोबाच्या खांद्यावरती वरती बसल्यामुळं 2 फूट हाईट वाढलेली आहे त्याची आणि त्याच्यामुळं त्याची नजर दूरवरती आहे आणि त्याच्यामुळं त्याला पुढचं चांगलं दिसायला लागलेलं आहे. आजोबाचा अनुभव आहे, पण त्या मुलाला पुढचं काय आहे, हे त्याची नजर जे दिसते ना, त्या त्याचं व्हिजन जे आहे, ते लांब आहे आणि म्हणून आजोबाचा अनुभव आणि मुलाचं व्हिजन हे दोन्ही जर परफेक्ट मॅच झालं ना, तर आयुष्यामध्ये आजोबा आणि मुलगा हे दोन्ही यशस्वीच होणार. होणार. आणि म्हणून पालकांनी आपला अनुभव आणि मुलाचं असलेलं व्हिजन विजन. या दोन्हीचा समन्वय साधायला हवा. पालकांनी मला कळतं म्हणून त्याच्यावर प्रेशर करायला नको आणि मुलांनी मला व्हिजन आहे आणि म्हणून तुम्हाला काही कळत नाही असं सांगायला नको. आणि खरंय. म्हणून पालकांचा अनुभव मुलांनी ऐकला पाहिजे आणि मुलाचं व्हिजन पालकांनी ऐकून घेतलं पाहिजे आणि या दोघांनी मिळून एकत्रित बसून एकमेकाशी सुसंवाद साधूनच जर मार्ग काढता आला, तरच आयुष्यामध्ये दोघेही आनंदी राहणार. पालकांनी केलेलं प्रेशर मुलाला आयुष्यामध्ये यशस्वी होण्यामध्ये अडसर निर्माण करेल आणि मुलांनी केलेली जी काही दादागिरी असेल किंवा प्रेशर असेल बरोबर. पालकांवरती, ते पालकांना नाखुश ठेवेल आणि म्हणून या दोघांनी एकमेकाशी संवादच साधला पाहिजे. संवादानेच सगळे प्रश्न जगामध्ये सुटतात आणि म्हणून या दोघांमध्ये संवाद निर्माण व्हायला हवा. अशा वेळेस जर पालकांना वाटलं, तर पालकांनी मुलाला सांगितलं पाहिजे, तुझ्या मनात जे आहे, एकदा जरा बाहेरच्या जगामध्ये जा. तुझ्या मनामध्ये जे आहे, ते एकदा चेक करून ये किंवा तुला ह्या ब्रांचमध्ये इंजिनिअरिंगचं शिक्षण घ्यायचं आहे ना, तर मग जा बाहेर 8-10 जणांकडे जा. त्यांचा सल्ला घे, त्यांचं मार्गदर्शन घे, त्यांच्याशी चर्चा कर आणि त्याच्यानंतर काय तुझं ठरतं ते येऊन सांग. याच वेळेस पालकांनी सुद्धा साधारणतः 8-10 लोकांशी, 15 लोकांशी चर्चा केली पाहिजे. त्याच्यानंतर आपलं मत बनवलं पाहिजे. मुलांनीही लोकांशी चर्चा करून मत बनवलं पाहिजे आणि मग दोघांनी एकत्रित बसून संवाद साधून जर निर्णय घेतला, तर आयुष्यामध्ये दोघंही आनंदी राहतील. ना मुलगा आयुष्यामध्ये फेल होईल, ना पालकांना कधी वाटेल की मुलांनी माझ्यावरती प्रेशर आणून हे 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 केलेलं आहे. आणि म्हणून या प्रोसेसमध्ये फक्त पालकांनी मुलांवरती विश्वास आणि मुलांनी पालकावरती पालकांवरती विश्वास विश्वास. टाकायला हवा आणि संवाद साधायला हवा. तोच संवाद त्यांच्या आयुष्यामध्ये सुसंवादच निर्माण करेल. आणि म्हणून आजच्या काळामध्ये जे जनरेशन गॅप म्हणतो ना आपण, हा जनरेशन गॅप जर काढून टाकायचा असेल, तर पालकांनी मुलाला मित्रच बनवलं पाहिजे. त्याच्या एक्झॅक्टली. खांद्यावरती हातच टाकला पाहिजे आणि त्याला बरोबर विश्वासात घेऊन त्याला काय योग्य आहे, आपल्या अनुभवाचे बोल त्याला सांगितले पाहिजेत आणि त्याचं जे पुढचं व्हिजन आहे, त्याला जे पुढचं जग दिसतं, त्याच्या दिसण्यालाही वाव दिला पाहिजे. आणि हे दोन्ही जर जमलं ना, तर मग कुठल्याही प्रकारचा विसंवाद राहणार नाही आणि दोघंही आनंदीच राहतील, याच्याबद्दल माझ्या मनात अगदी शंका बरोबर. नाही. बरोबर. आणि मला असं वाटतं, की जर आपण दोघांमधला जर संवाद व्यवस्थित नसेल पालक आणि विद्यार्थ्यांमधला, तर ब्लेमिंगचा जो नंतरचा पार्ट येतो ना, तो येणार नाही. अरे खरंय, है ना? खरंय. एकमेकाला दोष देण्यासाठी तुम्ही मला हे केलं होतं म्हणून मी ही ब्रांच म्हणून झालं. घेतली किंवा तू आमचं ऐकलं नाही, बघ काय घडलं काय असं. घडलं? असं असं करण्यामध्ये काहीही अर्थ अर्थ नाही. नाहीये. एकमेकाला ब्लेम करून, एकमेकाला दोष देऊन शेवटी साध्य काय आहे? काहीच साध्य नाही. आयुष्यामध्ये दोष देऊन जर साध्य झालं असतं तर हरकत नव्हती. दोष देऊन साध्य काहीच होणार नाही. पण एक्झॅक्टली. एकमेकाशी संवाद साधून जर दोघांनी एकमेकांना समजून जर घेतलं, समजून उमजून जर घेतलं, तर मला वाटतं की दोघांचंही आयुष्यामध्ये एकदम उत्थान झाल्याशिवाय राहणार नाही. हो. त्याचं स्वतःचं करिअर तर बनेलच बनेल, पण त्या करिअर बनण्यामध्ये परिवाराचं
तुमच्या कुटुंबाचं सुद्धा यश त्याच्याच उन्नतीमध्ये आहे, हे आम्हाला लक्षात ठेवलं पाहिजे. आणि त्यानीही ते लक्षात ठेवलं पाहिजे, की माझ्या उन्नतीमध्ये माझ्या परिवाराची उन्नती आहे आणि म्हणून परिवारालाही डावलून चालणार नाही आणि त्यालाही डावलून चालणार नाही आणि म्हणून संवादच साधला पाहिजे. या संवादामध्ये तुम्हाला जिथं-जिथं वाटेल, तिथं-तिथं त्या क्षेत्रामध्ये यशस्वी झालेल्या लोकांची चरित्र वाचली तर बरं होईल. चरित्र वाचली पाहिजेत, ऑटोबायोग्राफी वाचल्या पाहिजेत, लोकांचं म्हणणं ऐकलं पाहिजे. त्या क्षेत्रामध्ये यशस्वी झालेली जी माणसं असतील, त्याच्याशी जर संवाद साधण्याची संधी मिळाली तर जाऊन ऐकलं पाहिजे आणि मग तुम्हाला कळेल की बाबा इंजिनिअरिंगचं शिक्षण जे आहे ना, ते खरोखर इतकं चांगलं शिक्षण आहे. त्या शिक्षणामध्ये माझ्या आयुष्यातले स्वतःचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याची ताकद तर आहेच आहे, पण माझे स्वतःचे समस्या निराकरण करण्यापलीकडं लोकांच्या आयुष्यातल्या सुद्धा समस्या सोडवण्याची ताकद या शिक्षणामध्ये आहे आणि म्हणून संवादानेच हे मार्ग सुटणार सुटणार. एवढं नक्की. आणि म्हणून दोघांनीही एकमेकांवरती विश्वास टाकून एकमेकाशी चांगला संवाद साधला तर हा प्रॉब्लेम 100% संपेल. मी बऱ्याच वेळा हे बघतो की हे असं असं घडतं. म्हणजे तुम्हाला सांगायला हरकत नाही, माझ्यासोबत घडलेली एक घटना आहे बरं. की एक पालक आणि एक मुलगी, हं. आई वडील आणि मुलगी माझ्या घरी आले आणि मग त्यांनी सुरू झालं. मग ते आई वडीलच दोघं बोलत होते. मुलगी कोपऱ्यात बसून काहीच करत नव्हती. ती शांत एकदम बसलेली होती. शांत बसलेली होती. बरं. ती एकदम तिच्या चेहऱ्यावरती कुठलाच हावभाव नाही, काही नाही, काही नाही. निरीच्छ असं भाव असलेली ती मुलगी बसलेली आणि आई वडील मला सांगत होते, "हो बघा, बघा असं आहे, हे करायला पाहिजे, कॉम्प्युटरची ब्रांच घ्यायला पाहिजे. आजकाल जग कुठं चाललेलं आहे, हे केलं पाहिजे, आयटीमध्ये हे स्कोप आहे." असं तसं. आणि त्या मुलीला मी एक 5 मिनिटं ऐकल्यानंतर मी त्या दोघांना पालकांना थांबवलं. म्हणलं, "2 मिनिटं थांबा जरा. 2 मिनिटं थांबा. आपण आता मी तिच्याशी बोलू का जरा?" म्हणलं. हं. ते म्हणाले, "बोला ना, काही हरकत नाही. त्याच्यासाठी तर आलो म्हणे आम्ही तुमच्याकडे." मी म्हणलं, "बेटा, काय करायचंय? काय नक्की मनात आहे?" एकदा विचारलं, दोनदा विचारलं, तिसऱ्यांदा विचारलं. ती मुलगी काही रिस्पॉन्सच द्यायला तयार नाही. बरं. आणि मग मला लक्षात आलं, की काहीतरी गडबड आहे याच्यामध्ये. आणि मग मी त्या मुलीला थोडंसं वेगळ्याच विश्वात घेऊन गेलो, की "बाबा 12वीचं कसं होतं तुझं? कसा अभ्यास केला? काय केलं? काय-काय केलं? कसं-कसं केलं? कशी-कशी धडपड केली?" थोडीशी किंचितशी मुलगी मोकळी झाली. एक बोलायला 7-8 लागली. मिनिटानंतर ती माझ्याशी संवाद साधायला लागली. आणि मग मी हळूच प्रश्न विचारले, की "काय करायचं?" आणि ती ढसढसा रडायला लागली. बापरे! आणि रडता-रडता मी तिला विचारलं, "का रडायला लागली?" ती म्हणाली, "काय करू?" म्हणे सर. मी म्हटलं, "काय झालं?" म्हणे, "त्यांनी ठरवलं म्हणे मला, की कॉम्प्युटर करायचं. माझ्यासमोर दुसरा मार्ग नाही. त्याच्यामुळे मला कॉम्प्युटर करण्याशिवाय दुसरा मार्ग नाही." म्हणलं, "असं का म्हणते? तुझ्या मनात काय आहे?" ती म्हणाली, "मला खरोखर सांगू का सर, मला इंजिनिअरिंग बायोटेक्नॉलॉजीमध्ये करायचं आहे. माझे सगळं इंटरेस्ट बायोटेक्नॉलॉजीमध्ये आहे बरं. आणि मला बायोटेक्नॉलॉजीमध्ये करिअर करायचं आहे." ते दोन्ही पालक एकदम ताडकन उठले एकदम असे. म्हणजे एकदम उडलेच ते. हां, हां. "अरे," म्हणे, "तू कधी सांगितलं नाही आम्हाला." ते म्हणले, "तुम्ही कधी बोलूच दिलं नाही मला." आणि तिथं त्या तिघांचा संवाद सुरू झाला. मी फक्त प्रेक्षक म्हणून बघत राहिलो. बघितलं. 15 मिनिटांनी त्यांचा निर्णय झाला, की मुलींनी बायोटेक्नॉलॉजी करायचं. त्या मुलींनी बी-टेक बायोटेक्नॉलॉजी केलं, एम-टेक केलं, पी-एच-डी केलं अँड आज शी इज मोस्ट सक्सेसफुल एंटरप्रेन्योर. ऐकलं पाहिजे आम्हाला. अगदी बरोबर. मुलांचंही ऐकलं पाहिजे, पालकांचंही ऐकलं पाहिजे आणि संवाद साधला पाहिजे. तर आयुष्यात जमेल, 100% यश मिळणार बरोबर. याची खात्री बाळगा तुम्ही. पण आता स्कोपविषयी बोलत होतो, भविष्याविषयी बोलत होतो, की ब्रांचेस कोणकोणते आहेत. तर त्याचाच पुढचा प्रश्न असं वाटतं मला, की गेल्या काही वर्षामध्ये इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये अनेक नवीन-नवीन संध्या आल्या. जसं ट्रेडिशनल काही होतं, की बस सिव्हिल, कॉम्प्युटर वगैरे आपण मेकॅनिकल ट्रेडिशनल ब्रांचेस होतात. आता काही नवीन ब्रांचेस सुद्धा ॲड झाल्यात, जसं की एआय आहे. त्याच्यानंतर डेटा सायन्स आहे, सायबर सिक्युरिटीसारखे काही ब्रांचेस आहेत. तर या क्षेत्रांमुळे विद्यार्थ्यांमध्ये इंजिनिअरिंगबद्दल पुन्हा आकर्षण काही वाढताना दिसतंय का? दुसरं, इंजिनिअरिंगच्या सध्याचा डिमांड आणि भविष्यातील स्कोपबद्दल आपल्याला काय वाटतं? खरं सांगू का? मला आयुष्यात एकच गोष्ट कळाली, हं, की या जगामध्ये जे काही घडतं ना, ते सगळं इंजिनिअरिंगच आहे. दुसरं काही घडतच नाही. बरोबर. परमेश्वराने जगाची निर्मिती केली, हेच इंजिनिअरिंगमधलं मोठं एक हे आहे, चमत्कारच आहे. तो बनवतोच आहे. बनवतो म्हणजे काय? घडवतोय. माणसाला घडवलं इंजिनिअरिंगच आहे हो. वंडरफुल इंजिनिअरिंगच आहे. माणसाचं सगळं शरीरच इंजिनिअरिंग आहे. म्हणजे हार्ट म्हणजे जो पंप आहे किंवा फुफ्फुस म्हणजे हे काही जे प्रोसेस आहे, सगळं इंजिनिअरिंगच आहे. वंडरफुल इंजिनिअरिंग शरीरामध्ये चालतं आणि ते इंजिनिअरिंगच तुम्हाला जिवंत ठेवतं. आणि वंडरफुलच आहे. सगळं जग जे आहे, जगामध्ये दुसरं काहीच घडत नाही. खरं सांगू का?
जे दुसऱ्या कुठल्याही प्रोफेशनला मला नाव नाही ठेवायचं. हं, हं, हं. पण सगळीच प्रोफेशन चांगली आहेत. चांगली आहे. पण ही सगळ्या प्रोफेशनचा बेस जर कुठला काढला ना तुम्ही, तर तो इंजिनिअरिंगच निघणार. डॉक्टर, सीटी स्कॅन, एम-आर-आय, स्टेथोस्कोप, हे जे पण सगळ्या इक्विपमेंट आहेत. व्हेंटिलेटर्स, एक्झॅक्टली. याच्याशिवाय काय करू शकतो? त्याचं आपलं स्वतःचं ज्ञान आहे, पण त्याला या सगळ्या साहित्याची गरजच आहे. निर्माण करणारा कोण असणार आहे? हा इंजिनिअरच आहे. बरोबर. आणि म्हणून प्रत्येक फील्डमध्ये तुम्हाला दिसेल बघा, की इंजिनिअरिंगची खरी गरज आहे. म्हणजे मी तर कधी-कधी गमतीनं सांगतो, की आमच्या अंगामध्ये रक्त वाहतच नाही, आमच्या अंगामध्ये खरं इंजिनिअरिंगच वाहतं. ते इंजिनिअरिंगच व्हायला पाहिजे पूर्णपणे सगळं. तर तुम्ही त्या क्षेत्रामध्ये पुढे जाणार. आणि म्हणून दिसतंच आहे, की प्रचंड स्कोप असलेलं हे क्षेत्र आहे. कधी असं वाटतं, की ही ब्रांच वरती गेली, कधी ही ब्रांच खाली गेली, कधी ही ब्रांच चांगली डिमांडमध्ये आली, कधी ह्या ब्रांचला हे झालं. तर हे ठीक आहे, हे चालत राहतं. डिपेंडिंग ऑन हो, हो. जगाच्या ज्या काही गरजा आहेत, या सगळ्या गरजांमुळं हे होत राहणार आणि नवीन-नवीन ब्रांचेस येत राहणार, येत राहणार. कधी इंजिनिअरिंगच्या सुरुवातीला 4 ब्रांचेस, कोर ब्रांचेसनी सुरू झालेली इंजिनिअरिंग जे आहे, मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल आणि केमिकल, या 4 ब्रांचेसपासून सुरू झालेलं इंजिनिअरिंग जे आहे, ते आज लांब कुठल्या कुठं पोहोचलं. मेकॅनिकलमध्येच इतक्या ब्रांचेस इतक्या निर्माण झाल्या. ब्रांचेस. कॉम्प्युटरमध्ये बघता-बघता लोकांना नुसतं कॉम्प्युटर नाही, मग एआयडीएस आलं, मग एआयएमएल आलं, आणखीन काहीतरी आलं, कोणीतरी रोबोटिक्स जोडलं, कोणीतरी अरे हे जोडत राहणार. हे नवीन-नवीन जशा-जशा माणसाला गरजा निर्माण होतील, जशा-जशा माणसाला लागतील, इंडस्ट्रीमध्ये लागतील किंवा जगामध्ये जगताना ज्या गोष्टी लागतील, त्याच्यासाठी जे आवश्यक आहे त्याच्याप्रमाणे त्या ब्रांचेस निर्माण होणार आणि त्या ब्रांचेसचं अट्रॅक्शन असणारच आहे. त्याच्याबद्दल वाद नाही. पण माझ्या मनामध्ये एक कुतूहल नेहमी राहिलेलं आहे, की हे ब्रांच सिलेक्शन करतो म्हणजे नक्की काय करतो आपण? आणि म्हणून मला कधी-कधी असा प्रश्न पडतो, की इंजिनिअरिंगच्या क्षेत्रामध्ये ब्रांच सिलेक्शन करायचं म्हणजे काय करायचं? तर मी नेहमी असं सांगतो, की इंजिनिअरिंगमधली कुठलीही ब्रांच हं. ही चांगलीच ब्रांच आहे. एक्झॅक्टली. त्याला काहीच हे नाही आहे आणि त्याच्यामुळे असं काहीच नाही आहे, की ह्या ब्रांचमध्ये केलं म्हणून त्या ब्रांचमध्ये जाता येत नाही, त्या ब्रांचमध्ये केलं म्हणून त्या ब्रांचमध्ये जाता येत नाही, असं काही नाही. समजा मी मेकॅनिकल इंजिनिअर असेल, तर असं जरुरी नाही की मला कॉम्प्युटर येणार नाही. मला येईल ना. मला एआयडीएस येणार नाही, मला एआयचा वापर करता येणार नाही, असं जरुरी नाही, येईलच. जो कॉम्प्युटरमधला झालेला इंजिनिअर असेल, जरुरी नाही त्याला मेकॅनिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग येणार नाही. येईलच, येईलच. आणि त्याच्यामुळं इंजिनिअरिंगचं शिक्षण घेणे गरज आहे. कारण इंजिनिअरिंग काय आहे? लॉजिक आहे बाबा, की कुठलाही समस्या आहे, कुठलाही प्रॉब्लेम आहे, कुठलंही गणित आहे, ते कसं सोडवायचं याचं एक लॉजिक मांडायचं आहे आम्हाला. मग ते लॉजिक कुठल्याही ब्रांचमध्ये गेलात, तर ते लॉजिकच मांडायचं तुम्हाला. कॉम्प्युटरमध्ये गेलात तरी लॉजिकच मांडायचं आहे, मेकॅनिकलमध्ये गेलात तरी लॉजिकच आहे, सिव्हिलमध्ये गेलात तरी लॉजिकच आहे. आणि त्याच्यामुळं कुठलीही ब्रांच इंजिनिअरिंगची अशी म्हणजे ही फार चांगली ब्रांच नाही, ही ब्रांच चांगली आहे वगैरे असं काही नाही. ते स्कोपचा प्रश्न आहे तो. आणि म्हणून कसं आहे बघा तुम्ही गंमत बघा. आम्ही आज सांगतो ना, अभिमानाने सांगतो, की यूएसमध्ये जेवढ्या टॉप कंपन्याज आहेत, याच्यातले बऱ्याचशा कंपन्याचे सीईओ जे आहेत, ते भारतीय आहेत. म्हणजे फॉर दॅट मॅटर Googleची जर उदाहरण घेतलं, तर Googleचा सीईओ जो आहे, तो आमचा सुंदर पिचाई आहे. बरोबर. तर मग बघा गंमत कुठल्या कुठे आहे बघा हां, की हा सॉफ्टवेअर कंपनीचा म्हणजे ही सीईओ. बेसिक ब्रांच मेटलर्जी. शिकला मेटलर्जीमध्ये हं. आणि सॉफ्टवेअर इंडस्ट्रीचा हा सीईओ आहे. काही संबंध? नाही. मेटलर्जीमध्ये शिकून लॉजिक निर्माण झालं. त्या लॉजिकचा वापर करून आयुष्यामध्ये कुठल्याही क्षेत्रामध्ये यश मिळवता येतं. त्याच्यामुळे इंजिनिअरिंगच्या क्षेत्रामध्ये ब्रांच हा फार मोठा अडसर ठरू नये. हां, तुम्हाला चॉईस असेल तर तुम्ही त्यातल्या त्यात निवडायला काहीच हरकत नाही. बरोबर. पण समजा ते नाही मिळालं म्हणून माझं सगळं संपलंच का? संपलंच का? म्हणजे मला कॉम्प्युटर नाही मिळाला, आता मला इंजिनिअरिंगमध्ये काही स्कोपच नाही. अरे नो, नथिंग डूइंग. सिव्हिल इंजिनिअरिंग कर. पुन्हा पीजीमध्ये जा आणि पीजीमध्ये तुला दिसेल की सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये एआयचा वापर करून, कॉम्प्युटरचा वापर करून पीजीमध्ये खूप संधी निर्माण झालेल्या आहेत. पीएचडीमध्ये खूप संधी निर्माण होतात. वंडरफुल फिनॉमिनॉन इज देअर. 21 मजली त्याच्यावरच्या जे बिल्डिंग्स आहेत, त्या डिझाइन करायला कोण आता मॅन्युअल करतं? सगळं सॉफ्टवेअरचा वापर सॉफ्टवेअरचा करूनच त्या वापर डिझाइन करतात. हो, होतात. हो. मग सॉफ्टवेअर डिझाइन करणारा कोण असेल? एक सिव्हिल इंजिनिअर, एक कॉम्प्युटर इंजिनिअर मिळून मिळून. सॉफ्टवेअर डिझाइन करणार. वंडरफुल फिनॉमिनॉन नो. हां. So are all these engineering branches, सगळ्या इंजिनिअरिंग ब्रांचेस आर कॉम्प्लिमेंटरी टू इच अदर.
अशी कुठलीच एक इंडिव्हिज्युअल ब्रांच अशी असू शकत नाही. या सगळ्या कॉम्प्लिमेंटरीज आहेत. कॉम्प्युटर इंजिनिअर जरी झाला तो, तरी त्याला सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत. मेकॅनिकलचाही प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे, सिव्हिलचाही प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. घरामध्ये त्याला सीसीटीव्ही बसवायचा तर तो सिव्हिल इंजिनिअरिंगचाच हे करावं लागेल ना. हो. त्याच्यामुळं कुठलीच ब्रांच अशी इंडिपेंडंट नाही आहे. हे सगळ्या ब्रांचेस एकमेकाला कॉम्प्लिमेंटरी आहेत. दे आर सपोर्टिव्ह टू इच अदर. आणि त्याच्यामुळं ही नाही मिळाली म्हणून मला इंजिनिअर नाही व्हायचं नाही. अरे, ही मिळाली तरी मी इंजिनिअर होईल आणि त्याच्यामध्ये आणखीन चांगलं स्पेशलायझेशन करून माझं चांगलं करिअर बनवेल. त्याच्यामुळं जर चॉईस तुम्हाला असेल, तर मग चांगली ब्रांच निवडायचा. तुम्हाला जी वाटते ती ब्रांच चांगली आहे. जग सांगतं जग तिकडं आहे म्हणून मेंढरासारखं एकाच्या मागचं नका पडू. एक हं, मेंढरू हं, खड्ड्यात हं. पडलं म्हणून त्याच्यावर 100 पडणं गरजेचं नाही. माझा आतला आवाज काय सांगतो? व्हॉट इज माय इनर व्हॉइस सेइंग टू मी? माझा आतला आवाज जर मला सांगत असेल, की मला इलेक्ट्रॉनिक्समध्ये जास्त रस आहे. मला त्या सर्किटमध्ये जास्त रस आहे. मूव्ह टू दॅट. कॉम्प्युटर येईलच बरोबर. मला जर रस केमिकल इंजिनिअरिंगमध्ये असेल, तर तिकडं चला. सिव्हिलमध्ये असेल, मेकॅनिकलमध्ये असेल, अरे फॉर दॅट मॅटर पेट्रोकेमिकलमध्ये असेल, मेटलर्जीमध्ये असेल, डझंट मॅटर, डझंट मॅटर. कुठलाच इंजिनिअरिंगमध्ये कुठलाच बार नाही. सिलेक्ट अ ब्रांच ऑफ इंजिनिअरिंग अँड यू कॅन. तुमच्यावरती अवलंबून आहे. त्या ब्रांचवरती तुमचं करिअर अवलंबून नाही आहे. तुम्ही ब्रांचमध्ये शिकून तुम्ही काय करणार याच्यावरती तुमचं करिअर ठरणार आहे. ब्रांच मिळाली म्हणजे करिअर ठरतं असं नाही. सगळ्यात चांगली ब्रांच घेणारे सुद्धा आयुष्यामध्ये फेल होऊ शकतात. आणि ज्यांनी एखादी असं त्या काळात वाटत होतं की ही ब्रांच खूप खालची आहे, ते सिलेक्ट करणारी ब्रांचवाला सुद्धा टॉपला जाऊ शकतो आयुष्यामध्ये. इट हं. डिपेंड्स ऑन यू. यो. तुमच्यावरती अवलंबून आहे. तुम्ही काय करणार, तुम्ही कसं करणार आणि तुम्ही आयुष्यामध्ये याचा वापर करून कसं तुम्ही पुढं सरकणार हे तुमच्यावरती अवलंबून आहे. ब्रांचवरती फारसं डिपेंडंट नाही. कारण हे सगळं इंजिनिअरिंग जे आहे ना, ते म्हणजे गंमत म्हणून सांगतो तुम्हाला. हे असं म्हणतात, की सायन्स आणि इंजिनिअरिंग मधला फरक काय आहे? तर असं म्हणतात, की आइन्स्टाईननीच एका ठिकाणी म्हटलेलं आहे. तो असं म्हणतो, की सायन्स जे आहे, ते तुम्हाला जगामध्ये काय आहे ते दाखवतं. आणि बरं. इंजिनिअर ते जे आहे, त्याच्यापासून नवीन काही बनवून बनवू शकतो. जगाचं आयुष्य सोपं करण्याचा प्रयत्न करतो. सायन्स तुम्हाला आहे व्हेरी तेच ट्रू. दाखवेल. बॉयल्स लॉ तुम्हाला प्रेशर इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. बॉयलनी सांगितलं नसतं तरी तेच घडणार होतं. बॉयल जे आहे तेच दाखवतो. त्याच लॉचा उपयोग करून आम्ही आयुष्यामध्ये नवीन काहीतरी बनवतो, घरातलं गॅस सिलेंडर बनवतो आणि आमचं आयुष्य सुखकर करतो. दॅट इज इंजिनिअरिंग. आणि म्हणून इंजिनिअरिंगचं कुठलंच क्षेत्र तुम्ही अस्पृश्य समजू नका. कुठलंच क्षेत्र खालच्या लेव्हलचं आहे, वरच्या लेव्हलचं आहे हे समजू नका. मनात पक्क ठरवा, की मिळालीच जी ब्रांच आत्ता सध्या तुम्हाला वाटते ती चांगली आहे, त्याच्यामध्ये मिळालं आनंद आहे. पण नाही मिळालं तर दुसरी, तिसरी, चौथी, 5वी ज्या प्रेफरन्सला मिळेल त्या प्रेफरन्समध्ये घुसा. पहिल्यांदा इंजिनिअर तर बना आणि मग आयुष्यामध्ये जे करायचंय त्या क्षेत्रामध्ये वाटचाल करा. सक्सेस 100% तुमचा दरवाजा ठोठावणार. तुम्ही त्याला आतमध्ये घ्या आणि आयुष्यात यशस्वी व्हा. म्हणून ब्रांच हा एक टेम्पररी फिनॉमिनॉन आहे. बरं. 4 वर्षानंतर तुम्हालाच कळेल, "अरे हो, म्हणजे मी हा इंजिनिअर झालो तरी मला ते लागतं, ते लागतं, ते लागतं, हे लागतं, ते लागतं. मी मेकॅनिकल इंजिनिअर आहे, पण विदाऊट कॉम्प्युटर मी जगूच शकत नाही राजे आज. अगदी बरोबर. पॉसिबलच नाही मला जगणं. कॉम्प्युटर इंजिनिअर विदाऊट मेकॅनिकल इंजिनिअरिंग जगूच शकत नाही. कारण मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठीच त्याला सॉफ्टवेअर बनायचं आहे. हं. करणार काय तो? आणि म्हणून कॉम्प्लिमेंटरी आहे. काळजी करू नका. मिळाली, आनंद आहे तुम्हाला जी पाहिजे ती. इंजिनिअरिंगचा स्कोप प्रचंड चांगलाच आहे. थोडा काळ प्लस मायनस होत राहतं. 2 वर्ष मेकॅनिकल कधीतरी खाली जातं. पुन्हा मेकॅनिकल उंच येतं. पुन्हा वाढतं. कधीतरी सिव्हिल उतरतं. पुन्हा वाढतं. कधीतरी कॉम्प्युटर टॉपला जातं. कधी खाली येतं. हे सगळ्या सायकल्स आहेत. सायकलचं. डिपेंडेंट ऑन नीड आहे. नीड असेसमेंट आहे. डिमांड सप्लाय कंडिशन्स प्रमाणे हे सगळं चालत राहील जगाचं. बरोबर. पण जर तुम्ही चांगलं इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं, तर तुम्हाला कुठलीही ब्रांच कुठल्याही गोष्टीमध्ये तुमच्या करिअरमध्ये अडसर ठरू शकत नाही. नाही. एक नॉलेज जर आपल्याकडे असलं, तरच बऱ्यापैकी आपल्याला फायदा होतो आणि त्याचं स्किलमध्ये नंतर कसं कन्व्हर्जन करणं हे पण गरजेचं आहे. तर नॉलेज आणि स्किल ह्या 2 गोष्टींबद्दल तुम्ही कसं डिफरन्शिएट करू शकाल किंवा ह्या एकमेकांना कशा रिलेट करतात की नाही करत याच्याविषयी काय वाटतं? कसं आहे माहिती आहे का? म्हणजे आम्ही जे शिकतो, ते खरोखर आमच्या उपयोगी पडलं पाहिजे. शिक्षणाचा जर उपयोग झाला, तर त्या शिक्षणाला अर्थ आहे. आणि म्हणून मला जे कळतं ना,
त्याच्यामध्ये हे दोन्ही कॉम्पोनंट तेवढेच इक्वली इम्पॉर्टंट आहेत आयुष्यामध्ये. ज्ञानही असलं पाहिजे आणि कौशल्य असलं पाहिजे. या दोन्हीमध्ये फरक काय आहे? हं. जे मला माहिती आहे ते ज्ञान आहे आणि जे मी करतो ते कौशल्य आहे. व्हॉट आय बरोबर. नो इज नॉलेज, व्हॉट आय डू इज स्किल. फॉर एक्झाम्पल, आमच्यापैकी बऱ्याच लोकांना फोर व्हीलर कशी चालते माहिती आहे किंवा त्या गाडीमध्ये ब्रेक आहे, क्लच आहे, ॲक्सिलेटर आहे. क्लचवरती पाय दिला आणि गिअर चेंज करायचा आणि मग त्याच्यानंतर ॲक्सिलेटरवरती पाय दिला की गाडी पुढे सरकते, काही आडवं आलं तर ब्रेक दाबून गाडी थांबवायची माहिती आहे. थोडी बहुत माहिती आहे, थोडं बहुत ज्ञान आहे. पण गाडी चालवता येत नाही, कारण स्किल नाही. स्किल नाही. गाडी चालवता येत, गाडी कशी चालते हे माहीत असणं ज्ञान आहे. पण गाडी चालवायला येणं हे स्किल आहे. स्किल आहे. आणि जर एक्झॅक्टली. जगामध्ये मला गोष्ट साध्य करायची असेल, जर मला काही पाहिजे असेल, तर स्किलशिवाय पर्याय नाही. हो. स्किल पाहिजेच हो. पाहिजे. जेवण केल्याने पोट भरतं हे माहीत असून उपयोग नाही. पोट भरण्यासाठी जेवलंच पाहिजे. आणि म्हणून जेवण केल्याने पोट भरतं हे नॉलेज आहे. ॲक्चुअल जेवण करणं स्किल आहे. हे दोन्हीचं आता मुद्दा काय आहे? मग जर सगळं जगच स्किलचं आहे, तर मग या ज्ञानाचं करायचं काय? एक छोटीशी गोष्ट घेऊयात आपण, एक छोटी. आणि मग तुम्हाला कळेल की ज्ञानाचं सिग्निफिकन्स काय आहे. बरं. एक अरब आहे आणि त्या अरबाकडे एक मोठं जहाज आहे आणि त्या जहाजावरती तो तेलाचे टँकर इकडं तिकडं करतो. रोजचं असं आपण 2 मिनिटं गृहीत धरूया, ती गोष्ट काल्पनिक आहे तशी. हं, हं, हं. तर रोजचा त्याचा व्यवहार आणि त्याच्यामध्ये राहणारा प्रॉफिट काय असेल तो समजा एक साधारण असा आकडा धरूयात काहीतरी, की बाबा ₹1,00,000 रोज प्रॉफिट मिळतं त्याला. बरोबर. लाख, ₹2,00,000, ₹5,00,000 रोज प्रॉफिट मिळतं असं समजूयात आपण. त्याला ₹5,00,000 रोज प्रॉफिट मिळतं. तर हा अरब जो आहे, तो तेलाचा व्यवहार करतो त्या टँकरवरतून, जहाजावरतून. आता आपल्याला माहिती आहे ना, होर्मुझमध्ये सगळे जहाज अडवले. तसेच एक टँकर बरोबर, बरोबर. त्याच्याकडे एक जहाज आहे. एक दिवशी त्यांनी जहाज असं बंदरातून बाहेर निघालं आणि ते थोडं पुढे गेलं आणि बंद पडलं. आणि बंद पडल्यानंतर तो जो नाविक होता, कॅप्टन होता, त्यांनी जहाज परत बंदरात आणलं, पार्क केलं आणि त्यांनी मालकाला सांगितलं, की हे प्रॉब्लेम झाला, तर जहाज बंद आहे. त्यांनी मेकॅनिकला बोलवलं. तो मेकॅनिक जो आहे त्यांनी सांगितलं, इंजिनमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. आम्हाला सगळ्याला माहिती आहे, की इंजिन जे आहे ते जहाजाच्या तळघरामध्ये असतं. हं, हं. मग ते तळघरातून जहाज वरती, इंजिन वरती काढायचं. मग त्याने एक क्रेन आणली. क्रेन लावली. क्रेननी ते इंजिन काढलं वरती. वरच्या डेकवरती ते इंजिन आणलं आणि ते मेकॅनिकने इंजिन खोललं आणि त्यांनी सांगितलं, "हो, खूप प्रॉब्लेम आहे ह्याच्यामध्ये." ते म्हणे, "काय काय करावं लागेल?" त्यांनी सांगितलं, काय की हे बदलावं लागेल, ते बदलावं लागेल, क्रँकशाफ्ट बदलावं लागेल, सिलेंडर ब्लॉक, हे. बरं. अरे किती खर्च येईल ते सांग रे म्हणे. तो हं. म्हणाला, ₹40,00,000. साधारणतः ₹40,00,000 खर्च येईल आणि किती दिवस लागतील? ते म्हणाले 4 दिवस. त्याच्या डोक्यात कॅल्क्युलेशन सुरू झालं. ऑलरेडी 1 दिवस गेलाय 5,00,000 आणि पुढे 4 दिवस म्हणजे 20,00,000, 25,00,000 तर गेलेच गेलेच. प्रॉफिटचे. हं. प्लस 40,00,000 खर्चायचं आहे. तो पण आहे, श्रीमंत आहे, काही अडचण नाही. 4 दिवस त्यांनी मेकॅनिकने इंजिन दुरुस्त केलं सगळं. एक इंजिन चालू करून ट्रायल घेतली. इंजिन खूप छान स्मूथ रनिंग झालं त्याचं एकदम. बरं. ट्रायल झाली. आता इंजिन परत फिट करायचं ना. परत तळघरात ढकलायचं, परत क्रेन आली आणि इंजिन तळघरात सोडायला सुरुवात झाली. इंजिन थोडं खाली गेलं आणि त्या इंजिन काय माहीत नाही कशामुळे हललं, व्हायब्रेशनमुळं, ते इंजिन झालं तिरपण, झालं जाम. बरं. खाली जाईना, वरती येईना. तो मेकॅनिक 6 तास त्यांनी तो आबदला. खूप खूप कष्ट केले त्यांनी, खूप मेहनत केली. पण इंजिन काय वरतीही जाईना आणि खाली येईना. जसं-जसं प्रयत्न करायचा आणखीन जाम व्हायला लागले. बरं. शेवटी संध्याकाळी त्यांनी सांगितलं, की "बाबा माझा माझा घास नाही हा. मी काही करू शकत नाही" म्हणे. "अरे" ते म्हणे, "आधीच सांगायचं ना" म्हणे. हं. ते म्हणे, "आता मी प्रयत्न करून बघितलं पण पण मी काय त्यातला एक्सपर्ट नाही म्हणे जाम काढण्याचा. तुम्ही दुसरा माणूस बघा." म्हणजे अरबाच्या डोक्यात आलं, की आता काय करावं? रात्री त्याने विचार केला आणि त्याच्या लक्षात आलं, की पलीकडं जे कतार आहे, त्या कतारमध्ये एक असतो मेकॅनिक आहे. तो 60-65 वर्षाचा मेकॅनिक आहे. त्याला त्यांनी फोन केला आणि विचारलं, की "येतो का? माझा असा-असा प्रॉब्लेम झालेला आहे जाम." ते म्हणाले, "येतो ना." तो जो मेकॅनिक आहे, तो एक गाडी घेऊन, टूलकिट सगळे घेऊन तो आला आणि त्यांनी असे सगळं टूलकिट टाकले. खूप स्पॅनर, खूप मोठे स्क्रूड्रायव्हर, बेअरिंग पुलर वगैरे असे बरेच ड्रिलिंग मशीन, छोटे असे सगळे टूल्स टाकले. 150, 200, 200-250 टूल्स होते ते. लोकांनी ढिगारा बघितला टूलचा आणि अनुभव बघितला, केस पांढरे बघितले. लोकांना वाटलं आता करेल बाबा. हा जो मेकॅनिक आहे त्या इंजिनच्या आसपास गेला आणि कमीत कमी 4 तास इंजिन पूर्ण खालून वरतून सगळीकडे त्यांनी पूर्णपणे इंजिनचं निरीक्षण केलं. ऑब्झर्वेशन पाहिलं नाही त्यांनी, ऑब्झर्वेशन केलं पूर्ण. फोकस्ड ऑब्झर्वेशन. आणि त्याच्या लक्षात प्रॉब्लेम आला. आणि 4 तासानंतर तो इकडं आला. टूल जिथं ठेवले होते तिकडं निघाला तो.
आता लोकांना वाटलं एक टूल घेईल काम करेल, दुसरं घेईल काम करेल, तिसरं घेईल काम करेल. त्यांनी ते सगळे टूल बाजूला केले. एक हातोडा घेतला बरं. आणि इंजिनवर चढला आणि एका पॉइंटवरती उभारला बरोबर आणि त्या पॉइंटवरती त्यांनी एक खनकन हातोड्याचा टोला मारला. सनकन जाम सुटलं आणि सरळ इंजिन खाली. इंजिन खाली गेलं. बोटवरती जल्लोष झाला. संध्याकाळी पार्टी झाली त्यांची सगळ्यांची. दुसऱ्या दिवशी मेकॅनिक आपल्या कतारला निघून गेला. तिसऱ्या दिवशी त्याने तिकडून एक मेल केला आणि त्या मेलमध्ये त्यांनी लिहिलं की इंजिनचं जॅम काढलेलं आहे. त्याचं बिल जे आहे त्यांनी ₹1,00,000 टाकलं. 1,00,000 बघितल्याबरोबर हा जो अरब आहे, तर क्या किया बोले उसने? एक फक्त एक हातोडा हातोडा मारला आणि त्याचे मारला आणि खाली ₹1,00,000. गेलं. ₹1,00,000 काही सांगतो म्हणे. पण आता बोलता येत नाही ना काही. कारण अडचणीत काम करून गेलेलं आहे. बरोबर. त्याच्यामुळे यांनी त्याला मेल लिहिला की तुम्ही माझं काम करून गेला त्याच्याबद्दल तुमचं धन्यवाद. तुमचं बिलही मिळालं मला. पण मला अजून नक्की कळालं नाही की तुम्ही काय काय केलं. तर तुम्ही केलेल्या सगळ्या कामाची तपशीलवार मला किंमत लिहून पाठवा. बरं. मग मी बिल देतो. मेकॅनिकच्या लक्षात आलं की हे जरा ₹1,00,000 मिरची लागली बुवा. हं, 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 हं. आणि म्हणून त्यांनी परत त्याला एक मेल लिहिला की तुम्ही जे मेल दिला त्याचं मी उत्तर देतो आहे आणि मी केलेल्या कामाचं तपशील तुम्हाला देतो आहे. आणि त्यांनी लिहिलं अनुक्रमांक 1 इंजिनवरती हातोडा मारणे ₹2,000. काय लिहिलं? इंजिनवरती हातोडा मारणे ₹2,000. 2,000. आणि दुसरं वाक्य जे लिहिलं त्यांनी ते आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे आयुष्यामध्ये. आणि दुसरं वाक्य लिहिलं त्यांनी इंजिनवरती कुठं हातोडा मारायचं हे ठरवणे ₹98,000. ओके. स्किलचे 2,000 स्किल. होते. ज्ञानाचे 98,000 आहे. बरोबर. ज्या दिवशी आम्ही हातोडा मारणारे बनू त्या दिवशी आम्ही 2,000 मध्येच असू. पण 98,000 नॉलेज घेतलं आणि स्किलचा वापर केला. या दोन्हीचं कॉम्बिनेशन केलं तर 1,00,000 मध्ये राहू. आणि एक्झॅक्टली. म्हणून ही ज्ञानाची खरी गंमत आहे आयुष्यामध्ये. याच्यासाठी आम्हाला इंजिनिअरिंग शिकायचं आहे. हातोडा तर मारायचाच आहे. हातोडा मारल्याशिवाय इंजिन खाली जाणार नाही. स्किल तर लागेलच लागेल. पण त्या स्किलला जर ज्ञानाचा सपोर्ट मिळाला तर मग तुम्ही आयुष्यामध्ये 1,00,000 मध्ये राहाल, नाहीतर 2,000 मध्येच राहाल. व्हेरी ठरवायचं ट्रू. आम्हाला आहे. व्हेरी ट्रू. करायचं नक्की काय? आपला आता जो पहिला पार्ट आहे म्हणजे विद्यार्थी आणि पालकांमधलं मानसशास्त्र हा संपला. आता दुसरा पार्ट जो आपला चालू होतोय तो म्हणजे योग्य कॉलेज कसं निवडावं. तर आता त्याच्यातला माझा पहिला प्रश्न असा आहे सर, की विद्यार्थ्यांसमोर आज अनेक शाखांचे पर्याय उपलब्ध आहेत. मात्र अनेकदा शाखा निवडताना ट्रेंड, मित्राचा प्रभाव किंवा अपुरी माहिती यामुळे चुकीचे निर्णय घेतले जातात. अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांनी इंजिनिअरिंगची शाखा कशी निवडावी? याच्याबद्दल मी ऑलरेडी थोडं बोललेलोच आहे. हो. किंवा शाखा हा फार मोठा मुद्दा नाही. बरोबर, त्याला बरोबर. त्याला त्याचं कळतं की त्याला किती मार्क आहेत, कट ऑफ काय आहे, मेरिट काय आहे हं, हं. आणि याच्यामुळं त्या दृष्टिकोनातनं आपल्याला काय मिळू शकतं साधारणतः अंदाज असतो. अंदाज असतो. आणि त्याच्यामुळं फारसं त्या ब्रांचकडे एवढं एकदम हे न करता किंवा एकदम जीवाच्या आकांताने बाबा ही नाही मिळाली म्हणून आता काय करायचं असं न करता मिळायसाठी प्रयत्न करायला हरकत नाही. पण नाही मिळाली म्हणून दुःख न करता जे खचून मिळतं बसायचं. त्याच्यावरती काम करायला काहीच हरकत नाही. कारण येणारा काळ सगळा फ्लेक्सिबल असणार आहे. म्हणजे एक काळ होता की डिप्लोमा तुम्ही कुठल्या ब्रांचमध्ये केलात तर डिग्री त्याच ब्रांचमध्ये करावी लागायची. आज परिस्थिती अशी आहे की तुम्ही डिप्लोमा कुठल्याही ब्रांचमध्ये केलं तर तुम्ही डिग्री कुठल्याही ब्रांचमध्ये करू ब्रांचमध्ये शकता. करू शकतो. त्याच्यामुळे हा विषयच राहिला नाही आता. द एंटायर एज्युकेशन सिस्टम इज बिकमिंग फ्लेक्सिबल. जी एनईपी आली 2020नी त्यांनी तर आमचं शिक्षण आणखीन फ्लेक्सिबल करून टाकलेलं आहे. आणि बरोबर. त्याच्यामुळं तुम्ही ज्या ब्रांचमध्ये जाल, आजही तुम्ही ज्या ब्रांचमध्ये जाताल ना, त्या ब्रांचमध्ये शिकताना तुम्हाला फक्त ती ब्रांचच नाही शिकायची आहे. त्याच्याबरोबर दुसऱ्या ब्रांचमधलं थोडंसं शिकायचं आहे तुम्हाला. त्याच्यामुळं मल्टीडिसिप्लिनरी इंजिनियरच तयार व्हायचं हो. गरजेचं आहे. त्याच्यामुळे एक ब्रांच असा काही स्कोपच राहिला नाही आता. म्हणजे मेकॅनिकलचा विद्यार्थी आता आमच्याकडे जो आहे तो एआयचे विषय शिकतो. 5 ते 6 विषय शिकतो. ओके. So it is likely that there is a multidisciplinary education system. We have to be. आम्हाला एक ब्रांचवरती विश्वास ठेवून चालणार नाही. आम्हाला सगळंच आलं पाहिजे. थोडं सगळंच केलं पाहिजे. आय शुड बी मास्टर ऑफ वन बट जॅक ऑफ ऑल. मला सगळंच इंजिनिअरिंगमध्ये हाच खरा क्रक्स आहे ना, की तुम्हाला सगळंच येतं सगळ्याच थोडं. गोष्टी समजू त्याच्यामुळे शकतो. मल्टी स्किल, मल्टी टॅलेंटेड, मल्टी डिसिप्लिनरी या सगळ्या गोष्टीमध्ये आम्हाला वाव आहे. त्याच्यामुळे चिंता करू नका. ब्रांच सिलेक्शन तुम्हाला जो चॉईस आहे तो कराच. पण नाही मिळाला
तर दुसरी जी मिळते ती घ्यायला हरकत नाही आणि त्या दृष्टीने तुम्ही वाटचाल केली तर तुम्हाला कुठलंच आयुष्यामध्ये अपयश येणार नाही. तुम्ही ठरवा फक्त तुम्हाला ती ब्रांच मिळाल्यानंतर मला त्यात एक्सेलच करायचंय. तुमच्या डोळ्यासमोर टार्गेटच पाहिजे. ऑप्शन जगामध्ये प्रचंड आहेत. तुम्हाला ऑप्शन निर्माण करता आले पाहिजेत. गंमत म्हणून एक गोष्ट सांगतो तुम्हाला हं, छोटी. हं, हं. 2 कैदी पकडले राजाने. बरं. म्हणजे ते पोलिसांनी 2 कैदी पकडले आणि राजासमोर उभे केले. आणि मग त्या राजाने सगळं ऐकलं त्यांचं गुन्ह्याचं सगळं स्वरूप वगैरे आणि त्याच्यानंतर सांगितलं दोघांना फाशी देऊन टाका. हं. दोघांना फाशी दिल्यानंतर एक कैदी फाशीची शिक्षा ऐकल्याबरोबर तिथं बेशुद्ध पडला. बरं. आणि दुसरा एकदम असा विचारात घडून गेलेला एकदम. शांत, काहीच चेहऱ्यावरती भाव नाही, विचारच करतोय. तर पहिला कैदी थोड्या वेळानं उठला आणि त्यांनी दुसऱ्या कैद्याला विचार करताना बघितलं आणि म्हणला, "परत फाशीची शिक्षा दिली ना?" हं. तो म्हणाला, "मग काय झालं?" "अरे मरणार ना आपण आता." तो म्हणाला, "मग काय झालं?" पुन्हा विचारात घडला तो. तो म्हणाला, "अरे करतो काय?" म्हणे, "नक्की सांग ना." म्हणे, "अरे मला तर भीती वाटायला लागली." म्हणे, "आता उद्या परवा फाशी होणार आपल्याला, कसं काय? संपलं आयुष्य आपलं." तो म्हणाला, "काय तुला सांगू का?" म्हणे, "खरं. मला एक प्रॉब्लेम आहे म्हणे माझा मोठा. ते फाशी जाऊ दे म्हणे, ते सोड म्हणे सगळं. माझं काय झालं म्हणे, मी गेले 2 वर्ष झाले एक प्रयोग करतो म्हणे, की माझ्या घरी एक घोडा आहे आणि तो घोडा उडेल कसा याच्यावरती 2 वर्ष झाले प्रयत्न करतोय म्हणे मी. आणि त्याच्यामुळं आता प्रयोग माझा शेवटच्या टप्प्यात आहे म्हणे. आणि तो शेवटच्या टप्प्यामध्ये असलेला प्रयोग जो आहे, तो जर सक्सेसफुल झाला तर घोडा उडणार म्हणे माझा. पण आता प्रॉब्लेम आहे की त्याच्यासाठी मला कमीत कमी दीड महिना पाहिजे शेवटचा प्रयोग करायला. आणि आता बघ काय झालं, हे असं आहे म्हणून मी चिंतेत आहे म्हणे. बाकी जाऊ दे मग फाशीचं काय होईल ते होईल. ही जी काही आहे, हे संभाषण राजाच्या कानावर गेलं. हं. राजा एकदम विस्फरला ना तो. "अरे घोडा उडणारा घोडा?" त्यांनी त्या कैद्याला बोलावलं आणि त्यांनी प्रश्न विचारला, की "काय रे उडणारा घोडा बनवतो काय म्हणे तू?" तो म्हणाला, "चालू आहे म्हणा प्रयत्न माझा." "काही सांगतो म्हणे, मूर्ख आहे का? असं कुठं घोडा उडत असतो का?" तो म्हणाला, "मी प्रयोग करतोय म्हणे आणि माझा प्रयोग शेवटच्या टप्प्यामध्ये आहे आणि मला असं वाटतं की तो उडणार म्हणे. 100% आलंय मी तिथपर्यंत पोहोचलोय म्हणे आता." हं. तो म्हणाला, "खरंच?" तो म्हणाला, "हे बघा राजेसाहेब, मी प्रयत्न करतोय, हे करतोय, प्रयोग करतोय. तुम्ही मला फक्त 1 वर्ष द्या म्हणे. 1 वर्ष द्या, मी तुम्हाला घोडा उडवून दाखवतो." राजा म्हणाला, "वेडा आहे काय? तुला फाशी दे फाशीची शिक्षा शिक्षा झालेली झाली. आहे तुला आणि तू काय सांगतो?" ते म्हणाले, "1 वर्ष नाही झालं, तर तुम्ही मला फाशी द्या ना म्हणे. मी आहेच ना म्हणे. तुमच्याच अंडर. पुढे चाललोय बा. त्याच्यामुळं काय होणार? कुठं जाणार आहे म्हणे. मी इथंच आहे. हं. त्याच्यामुळं 1 वर्षानंतर द्या, पण मला प्रयोग करायला तर संधी तर द्या." राजाने विचार केला आणि त्यांनी त्या राजाला सांगितलं, "एक काम करतो म्हणे, माझ्या घोड्यावर सोडा म्हणे, तुमच्याच घोड्यावर प्रयोग करतो आणि तुमचाच घोडा उडवून दाखवतो आणि जगामधला तुम्ही पहिले राजा बनाल, की जो राजा ज्याच्याकडे उडणारा घोडा आहे." ओढणारा घोडा. राजा एकदम हे झाला, विचार करा, "अरे हा, काय हरकत नाही म्हणे प्रयोग करायला." दिलं म्हणे, "तुला 1 वर्ष कर म्हणे." हे ठरल्यानंतर तो कैदी खाली गेला आणि ते दोघं जेवायला बसले. तो पहिला कैदी आणि दुसरा कैदी. त्यांनी सांगितलं, "वेडा-बिडा कर म्हणे. एक घोडा कुठं उडत असतो का?" म्हणे. ते म्हणे, "ते मलाही माहिती आहे म्हणे. घोडा उडत नसतो." "मग काय केलं म्हणे तू?" ते म्हणे, "माझ्या जगण्याचे मी पर्याय निर्माण केले म्हणे." "काय केलं म्हणजे तू?" हं. बघ म्हटलं, "1 वर्ष तर काय होणार नाही म्हणे आता. पहिला पर्याय 1 वर्ष एक्स्ट्रा जगणार." म्हणे, "अजून?" "होऊ शकतं म्हणे 1 वर्षामध्ये राजा मरेल म्हणे." "सुटलो म्हणे मी." तो म्हणाला, "अरे हो राव," म्हणे. तो म्हणे, "तिसरा पर्याय, मी नॅचरल डेथनी मरून जाईल म्हणे. तिसरा, चौथा, खरंच घोडा उडायला लागेल म्हणे. हं. मी माझ्या जगण्याचे पर्याय निर्माण करतोय आयुष्यामध्ये आणि आमचं काम तेच असलं पाहिजे आयुष्यामध्ये, की आम्हाला आमच्या जगण्याचे पर्याय निर्माण करता आले पाहिजे. हा चुकला म्हणून तिथं नाही आहे रे. दुसरा पर्याय उभाच आहे. उभाच आहे. दुसरा संपला तर तिसरा उभा आहे. तिसरा संपला तर चौथा उभा आहे. आयुष्यामध्ये पर्याय निर्माण करत जाणं आणि आयुष्याची वाटचाल करत जाणं, हाच खरा क्रक्स आहे. ही ब्रांच नाही मिळाली म्हणून हा पर्याय बंद नाही होत. दुसरी ब्रांच उभी आहे तुमच्यासमोर. ती घ्या आणि तिकडून त्या मार्गाने या पर्यायाकडे हळूच वळा ना. मी इलेक्ट्रॉनिक्स केलं, इलेक्ट्रॉनिक्स केलं आणि नंतर कॉम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये केलं. वंडरफुल. हो. मी मेकॅनिकल केलं आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये केलं. वंडरफुल. नथिंग रॉंग. मेटलर्जीमध्ये केलं, कॉम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये केलं. नथिंग रॉंग. व्हेअर इज? आणि म्हणून पर्याय निर्माण करता आले पाहिजेत. आमचा जन्म पर्याय निर्माण करण्याकरता आहे, पर्याय संपवण्याकरता नाही. नाही. आणि त्याच्यासाठी आम्हाला धडपड केली पाहिजे. म्हणून ब्रांच सोडा तुम्ही. जी ब्रांच तुम्हाला हवी असेल ती मिळवण्यासाठी 100% प्रयत्न करा. पण ते मिळालं नाही म्हणून खचून न जाता जे मिळतं ते घ्या आणि वाटचाल करायला लागा. यू विल बी सक्सेसफुल.
पर्याय नुसतं फक्त हा एज्युकेशन सिस्टम मधलाच नाही, म्हणजे ओरिजिनल आपण आपल्या लाईफमध्ये सुद्धा हे अप्लाय करू शकतो. पर्यायच निर्माण केले पाहिजेत, हो. जगण्याचे पर्याय निर्माण केले पाहिजेत. मला राजवाडा नाही मिळाला म्हणून काय होतं? अरे 1 बीएचके सुद्धा चालतोच ना. हो. मग 1 बीएचके घे आधी, मग 2 बीएचके बघ, मग 3 बीएचके बघ, मग बंगला बघ, मग एक्झॅक्टली. जमलं जा ना पुढं. मला रोल्स रॉईस नाही घेता आली म्हणून नाही हरकत. आय कॅन स्टार्ट विथ हो. अ स्मॉल कार, नो? हो. आय कॅन स्टार्ट विथ अ स्मॉल कार इन माय लाईफ. मी पर्याय हुडकला पाहिजे. मला पर्याय हुडकता आले पाहिजे आणि ते पर्याय बनवता आले पाहिजेत. जितके जास्त पर्याय बनवता येतील, तितकी यशस्वी होण्याची शक्यता जास्त आहे आयुष्यामध्ये. बरोबर. आणि हे पर्याय निवडायचं स्वातंत्र्य देणारं जर कुठलं क्षेत्र असेल, तर ते म्हणजे इंजिनिअरिंग आहे. कारण हो. इंजिनिअरिंगला एंडच नाही या जगामध्ये. हं. कारण या जगामधला प्रॉब्लेम कधी संपतच नाही. या जगामधल्या अडचणी कधी संपतच नाहीत आणि त्या संपत नाहीत म्हणूनच इंजिनिअरिंगला वाव आहे. वा वा. मला स्पष्ट माझं मत आहे, की या जगामध्ये संधी शोधण्याची एकच जागा आहे, ती म्हणजे जगामध्ये असलेले प्रॉब्लेम्स. आम्हाला उलटं सांगितलं गेलेलं आहे, की प्रॉब्लेमपासून पळा, पण इंजिनिअरच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम ही सगळ्यात मोठी संधी आहे. मला दिसत नाही चांगलं, माझे डोळे कमजोर आहेत, हा माझा प्रॉब्लेम आहे, हीच चष्मा बनवण्याची संधी आहे. संधी आहे. ज्या दिवशी माझे सगळ्यांचे डोळे कमजोर होणार नाहीत, त्या दिवशी जगात चष्माच बनणार नाही राजे. चष्मा जर बनवायचा असेल, पर्याय चष्म्याचा निर्माण करायचा असेल, तर डोळे कमजोर असलेला प्रॉब्लेम हुडकलाच पाहिजे, तरच चष्मा निर्माण होणार. आणि म्हणून संधी जर शोधायचा असेल, तर प्रॉब्लेममध्येच मिळणार. आणि म्हणून आइन्स्टाईन एका ठिकाणी असं म्हणतोच, इन मिडल ऑफ एव्हरी डिफिकल्टी लाईज अपॉर्च्युनिटी. जगामधल्या प्रत्येक अडचणीमध्ये, प्रत्येक प्रॉब्लेममध्ये एक नवीन संधी 100% लपलेली आहे. ती ज्या दिवशी मी हुडकेन, त्या दिवशी माझ्यासारखा यशस्वी इंजिनिअर कोणीच असणार नाही. हेच तर काम आम्हाला करायचंय आणि त्याच्यासाठी ब्रांच डझंट मेक एनी अगदी डिफरन्स. बरोबर. दुसरा प्रश्न असा आहे, की कॉलेज निवडताना विद्यार्थी आणि पालक अनेकदा रँकिंगचा पण विचार करतात. जाहिराती किंवा इतरांच्या मतांवर सुद्धा अवलंबून असतात. तर प्रत्यक्षात कॉलेज निवडताना आपल्याला कोणते निकष, कोणते पॅरामीटर जे आहेत ते सर्वाधिक महत्त्वाचे असतात असं आपल्याला वाटतं? काय आहे, कॉलेज निवडताना मला माझी कुवत काय आहे, माझी कॅपॅसिटी काय आहे, हे पहिल्यांदा अंदाज घेतला पाहिजे. माझी कॅपॅसिटी जर बसनी जाण्याची आहे, हं. तर मी एरोप्लेन निवडून काहीच फायदा होणार नाही. कारण आय कॅनॉट अफोर्ड राइट नाऊ. बरोबर. आणि त्याच्यामुळं त्या दृष्टिकोनानं पहिल्यांदा स्वतःचं असेसमेंट करता आलं पाहिजे, सेल्फ असेसमेंट. आणि हे सेल्फ असेसमेंट झालं ना, मग कॉलेज निवडताना तुम्हाला वेगवेगळ्या पर्याय काय माझा एक सगळ्या पालकांना आणि मुलांना एक सल्ला जो काही माझा अनुभव आहे, त्या अनुभवातून मी त्यांच्याशी खरं तर सल्ला देण्याइतपत मी काही मोठा नाही. पण किमान एक अनुभवातनं मी त्यांच्याबरोबर एक संवाद साधू शकतो, की तुम्ही जे असं हे करता ना, की याचं ऐकता, त्याचं ऐकता, पेपरमधली बातमी वाचता, हं, हं, ॲडव्हर्टाइज हं, हं. बघता आणि त्याच्यावरती तुमचं मत बनवता आणि त्याच्यानंतर याच्यापेक्षा जास्त सोपं काय आहे, की तुम्हाला ज्या कॉलेजमध्ये साधारणतः जायचंय, त्या कॉलेजला जा ना, पर्सनली जाऊन बघा. तिथं एक्झॅक्टली. व्हिजिट द्या. त्यांचा बघा तिथं काय-काय चालतं. आणखीन एक दुसरा प्रश्न पालकांच्या डोक्यामध्ये साधारणतः घोळतो आणि ते म्हणजे आल्या-आल्या एक पहिले प्रश्न विचारत होते, की तुमची प्लेसमेंट किती आहे? हां. अरे, हा एक प्रश्न त्यांच्या डोक्यामध्ये आहे. हरकत नाही, विचारायला काहीच हरकत नाही. प्लेसमेंट चांगलीच असली पाहिजे, त्याच्याबद्दल दुमत नाही. पण आमच्या मुलाला हे जे NEP 2020 आहे ना किंवा एक साधारणतः भारतीय माइंडसेट जो आहे ना, तो माइंडसेट थोडा जर मागे गेलो आम्ही, तर तो माइंडसेट आत्ताचा या 200 वर्षातला माइंडसेट नाही. त्याच्या आधीचा माइंडसेट जर बघितला ना, तर हं. भारतीय माणूस जो आहे तो ओरिजिनल व्यापारी बिझनेसमन आहे तो. बरं. उद्योगामध्ये रममाणा होणार आहे. अरे या जगाची 33% GDP भारत चालवत होता राजे. इतका इतका व्यापार, इतका उदीम आमच्याकडे सगळा चांगला होता. इंग्रजाच्या काळानंतर आम्ही गुलामीच्या मानसिकतेमध्ये आलो. मानसिकतेमध्ये. आणि म्हणून आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 15 ऑगस्ट एक भाषण जे केलं दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून, हं. त्याच्यामध्ये जे त्यांनी पंचप्राण असे सांगितले ना, त्याच्यामधलं एक प्राण सांगितलं आहे त्यांनी, की आमच्या मनातली गुलामगिरीची मानसिकता काढून टाकली पाहिजे. बरं. आणि म्हणून आम्ही प्लेसमेंट हा एक ऑप्शन आहे, त्याच्याबद्दल वाद नाही. पण हाच काही आयुष्यातला ऑप्शन आहे का? याच्या पलीकडे जाऊन आम्ही विचार नाही करू शकत का? अरे, भारत आज किती स्टार्टअपमध्ये कुठल्या कुठे हो, पोहोचला, हो, की हो. माझा मुलगा एखादा चांगला स्टार्टअप सुरू करेल, माझा मुलगा एखादा चांगला बिझनेस टाकू शकेल, माझा मुलगा एखादा काय हरकत आहे विचार करायला त्या दृष्टिकोनातनं? हरकत नाही. आणि त्याच्यामुळं की या सगळ्या कल्चरला वाव देणारं इन्स्टिट्यूट
तुम्हाला हुडकलं पाहिजे. हातोडा मारणारं इन्स्टिट्यूट जरूर हुडका, पण कुठं हातोडा मारणार हे शिकवणारं इन्स्टिट्यूट जर इन्स्टिट्यूट पण तुम्हाला हुडकता गरजेचं आहे. आलं ना, तर मग तुम्हाला ते चांगल्या पद्धतीने ज्ञान आणि स्किलचं कॉम्बिनेशन करून काम करता येईल. आणि म्हणून स्वतः पर्सनली जा, तिथं शिक्षकाशी संवाद साधा, तिथं बघा, लॅबोरेटरीज बघा, काय नवीन चाललेलं आहे त्यांच्याकडे. नवीन-नवीन उपक्रमामध्ये हे मुलांना इन्व्हॉल्व करतात का? मुलांना बरोबर घेतात का? मुलं वेगवेगळ्या हं. स्पर्धांमध्ये नुसतं क्लासरूम टीचिंग नकोय आम्हाला. त्या मुलाचा जर सर्वांगीण विकास करायचा असेल, 360 डिग्री त्याचा जर विकास करायचा असेल, त्याची पर्सनॅलिटी एकदम आम्हाला जर चांगली करायची असेल, तर त्याला सगळे आयाम द्यायला पाहिजेत ना. हो. नुसतं एक अभ्यासाचा आयाम देऊन चालणार नाही. त्याची पर्सनॅलिटीमध्ये त्याला कम्युनिकेशन स्किलही चांगलं दिलं पाहिजे, तर त्याला खेळाचंही स्किल दिलं पाहिजे. तर त्याला जर आवडत असेल, तर म्युझिकच्या स्किललाही वाव दिला पाहिजे. हे सगळं जर केलं, तर मग आम्ही जमणार ना. मग आम्ही अनिल कुंबळे तयार करू शकतो ना. मग श्रीनाथ तयार करतो, चांगला इंजिनियर असताना हे दोघंही बघा तुम्ही कुठल्या कुठं पोहोचले. आणि म्हणून जगात अशक्य काही नाहीये. आणि त्याच्यामुळे या सगळ्या कलागुणांना, या सगळ्या क्षेत्रांना, या सगळ्या को करिक्युलर, एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीजला वाव देणारं, बरोबर शिकवणारं आणि हे सगळं एकत्रित घेऊन जाणारं, याचा समन्वय साधणारं. नाहीतर असं नको की एखाद्या कॉलेजमध्ये गेला तिथं नुसतंच को करिक्युलर, एक्स्ट्रा करिक्युलर चाललेलं आहे, मेन करिक्युलर चाललेलंच नाही काय तिथं, असंही नको. आणि म्हणून या सगळ्यांचा समतोल साधणारं जे इन्स्टिट्यूट आहे, ते इन्स्टिट्यूट जर तुम्हाला मिळालं, तिथल्या मुलांची चर्चा करा, तिथल्या पालकांची चर्चा करा, कारण ती मुलं जी आहेत ती खरी ब्रँड अँबॅसेडर आहे. अगदी तेच बरोबर. तुम्हाला 100% सांगू शकतील की येस, यू आर इन सेफ हँड्स. तुम्ही अतिशय सुरक्षित हातामध्ये आहात, सुरक्षित जागेवरती आहात. अशा ठिकाणचं इन्स्टिट्यूट तुम्ही सिलेक्ट करा, तुम्हाला कधीच प्रॉब्लेम येणार नाही. आणि म्हणून ब्रांच इन्स्टिट्यूट सिलेक्ट करताना काळजीपूर्वक संवाद साधून, इतरांशी चर्चा करून करा. वेबसाईटवरती बघून किंवा ॲडव्हर्टाईज वाचून या सगळ्या गोष्टींनी करू नका. जमलं तर प्रत्यक्ष भेट द्या. तिथल्या विद्यार्थ्यांशी, तिथल्या ॲल्युमिनीशी, तिथल्या शिक्षकांशी चर्चा करा आणि त्या चर्चेनंतर तुमचं मत बनवा. तर तुम्हाला एक चांगलं इन्स्टिट्यूटही मिळू शकेल, चांगली ब्रांचही मिळू शकेल, एक चांगला इंजिनिअरही बनू शकाल आणि एक चांगलं करिअरही घडू शकेल. पालक असा प्रश्न विचारू शकतो म्हणजे की तुमच्याकडे क्लासेस होतात, त्यावर थेअरी नॉलेज देतात, पण त्याचबरोबर प्रॅक्टिकल नॉलेजवर तुम्ही किती भर देतात हे पण आम्हाला सांगा. मी असा प्रश्न विचारू शकतो. 100% असा म्हणजे मी हा तेच विचारावा. तो असलाच पाहिजे. इंजिनिअरिंगमध्ये हा कॉम्पोनंट विचारात घेतलाच पाहिजे. ज्ञानाबरोबर कौशल्य हे दोन्हीही जमलंच पाहिजे. जमलंच पाहिजे. तरच आम्ही चांगले इंजिनिअर होणार नाही. तर नुसत्या पुस्तकी ज्ञानाने पुस्तकी किडा म्हणतो. मार्कशीटवरती काही होणार नाही. आणि म्हणून आम्हाला स्किलसाठी लॅबोरेटरीजमध्ये किती वेळ मुलगा जातो? स्वतः करतो का? हाताने शिकतो का? छोटे-छोटे प्रोजेक्ट बनवतो का? म्हणजे आम्ही एक प्रयोग केला, तुम्हाला सांगायला हरकत नाही. हं, की वर्गात गेले, शिक्षक वर्गात गेला आणि हं, शिक्षकांनी विचारले, की "काय करायचं आपल्याला? हं, असाइनमेंट देऊ का क्विज घेऊ का एक छोटा मिनी प्रोजेक्ट करायचा?" हं. 60 पैकी 52 विद्यार्थी म्हणाले, "मिनी प्रोजेक्ट करायचा." बरं. आणि तो मिनी प्रोजेक्ट ते म्हणजे त्यांना ज्यावेळेस त्यात इंटरेस्ट आला आणि ते रात्र-रात्र जागून ज्यावेळेस प्रोजेक्ट बनला आणि या प्रोजेक्टचं ज्यावेळेस एक्झिबिशन लागलं ना, त्यावेळेस त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद होता ना, त्यावेळेस असं वाटलं, की इंजिनिअरिंगमध्ये अरे, आता आपण योग्य रस्त्यावर आहोत. येस, धिस इज व्हॉट वी नीड. आणि म्हणून आता छोट्या प्रयोगातून, प्रोजेक्टमधून एक फायनल इयरला केलेला मोठा प्रोजेक्ट आणि त्यातनं जे शिकाल तुम्ही, त्यातनं जे नॉलेज अँड स्किलचं कॉम्बिनेशन येईल ना, ते तुम्हाला आयुष्यभर, हे 4 वर्ष मेहनत, आयुष्यभर आराम. हे 4 वर्ष आराम, आयुष्यभर गाढव मेहनत. चॉईस आमचा आहे. हं. आणि म्हणून या 4 वर्षात तुमच्या मेहनतीला पोषक असं वातावरण देणारं इन्स्टिट्यूट तुम्हाला हुडकता आलं पाहिजे. एस-एन-जे-बीला मिनी प्रोजेक्ट सारखे काही गोष्टी होतात? 100% म्हणून मी माझ्याचकडचं एक्झाम्पल सांगितलं तुम्हाला. फर्स्ट इयरची ओके. मुलंच तुम्ही विचारा, मिनी प्रोजेक्टचं एक्झिबिशन करा. मी तेच सांगतोय तुम्हाला. फर्स्ट इयरपासून? फर्स्ट इयरपासूनच. कॉन्सेप्टच आमचा तो आहे, की स्किल लेव्हललाही तेवढाच वाव दिला पाहिजे, नॉलेजलाही तेवढंच वाव दिलं, वर्गातही तेवढं बसवलं पाहिजे, बाहेरही तेवढं घेऊन गेलं पाहिजे आणि त्यांची सर्वांगीण विकास करण्याकरता काय केलं पाहिजे. म्हणजे ही जी पहिले मेंटल आपली स्टेट असायची की नाही, 4th इयरला गेल्यानंतरच मला प्रोजेक्ट ना, वगैरेचा विषय ना, किंवा ना, 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 इंटर्नशिपचा ना, विषय. ना, ना. इंजिनिअरिंग आम्हाला त्याला लॉजिकच शिकवायचं राजे. ओके. त्याच्यासाठी छोटे प्रयोग करतच चाललं पाहिजे पुढं. जे शिकेल त्याच्यावरती छोटा प्रोजेक्ट, जो शिकेल त्याच्यावरती छोटा प्रोजेक्ट. मिनी प्रोजेक्ट कॉम्पिटिशन करतच वगैरे गेला ना होतं. तो. हं. वंडरफुल. लर्निंग दोन्हीचं आहे याच्यामध्ये. वर्गात शिकलेलं ज्ञान आहे हो, आणि हो. त्यांनी प्रॅक्टिकलमध्ये, लॅबोरेटरीमध्ये शिकून, शिक्षकाकडून शिकून जे घेतलेलं आहे ते स्किल आहे. आणि या दोन्हीचा वापर करून जे बनवली वस्तू वंडरफुलच आहे ना. दॅट इज व्हॉट वंडरफुल फिनॉमिना. बरं ते आणि स्वतः सेल्फ बनवलंय त्याचा क्रिएटेड आहे. स्वतः बनवलेला आहे. तो जो आनंद आहे त्याच्या चेहऱ्यावर चेहऱ्यावर. ओसंडून वाहणारा. दॅट इज व्हॉट. आणि आणि हा सगळ्यांना सगळा जो आहे सांगायला ना, पण हा होतं. सगळा खरं सांगतो तुम्हाला. हा सगळा जो आमचा हे आहे ना, याच्यामध्ये
आम्हाला जी ऑटोनॉमी मिळाली ना, त्याचा मोठा रोल आहे. बरं. कदाचित तुम्ही तो प्रश्न विचारणार का नाही मला माहीत नाही. पण आहे. म्हणजे ऑटोनॉमीचा. विचारायला हवा तुम्ही हा प्रश्न. पण त्याच्या आधीच मी त्याला उत्तर देऊन टाकतो, की बाबा ही जी ऑटोनॉमी मिळाली ना आम्हाला, त्या ऑटोनॉमीचा आम्हाला खूप चांगला उपयोग करता येऊ शकतोय. आता तिसरं वर्ष सुरू होईल आमचं ऑटोनॉमीचं. म्हणजे बरं. आम्ही आता नवीन-नवीन प्रयोगाकडे आहे, की बाबा आधी कसं असायचं, की सिलेबस फिक्स असायचा. तोच सिलेबस शिकवायचा. आता काय झालं, ऑटोनॉमीने आम्हाला स्वातंत्र्य दिलं, की आमचा सिलेबस आम्ही बनवायचा. आमचे मुलांचे इव्हॅल्युएशन टूल्स आम्हीच बनवायचे. आम्हाला जर वाटलं तर आम्ही असाइनमेंट घेऊ. आम्हाला जर वाटलं तर आम्ही प्रोजेक्ट बनवू. आम्हाला जर वाटलं तर आम्ही त्याला बाहेर कुठेतरी घेऊन जाऊ. कम्युनिटी एंगेजमेंट प्रोजेक्ट बनवू, की तिथला डेटा गोळा कर, तिथला काय प्रॉब्लेम आहे बघ आणि तिथला प्रॉब्लेम सॉल्व्ह कर. आसपास सगळे शेतकरी आहेत. हं, हं, आणि त्या हं. शेतकऱ्याच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम आहेत. कधी पाऊस पडतो हा प्रॉब्लेम आहे, तर कधी पाऊस पडत नाही हा प्रॉब्लेम आहे. आणि त्याच्यामुळे प्रॉब्लेम आहेच त्याच्या आयुष्यात रोज प्रॉब्लेम आहे. आणि त्याच्यामुळं हे प्रॉब्लेमच त्यांच्यासाठी संधी आहे ना. आणि म्हणून असे प्रॉब्लेम्स आयडेंटिफाय करायचे आणि मग त्याच्यामध्ये नवीन-नवीन इंजिनिअरिंग कसं उतरवता येईल याच्यासाठी प्रयत्न करायचा. अशा प्रकारचे जे काही सिलेबसमध्ये, करिक्युलममध्ये जे बदल करायचे आहेत, ते बदल करण्याचं स्वातंत्र्यच महाविद्यालयाला आहे. म्हणजे ऑटोनॉमी म्हणजे काय, एक छोटंसं मिनी विद्यापीठच आहे, छोटंसं. बरोबर. हं, विद्यापीठच हं, आहे, हं, की हं. ह्याच्यामध्ये आम्ही आमचंच करिक्युलम बनवणार, मुलांना शिकवणार. मग करिक्युलम बनवताना आम्ही काय करणार, की करिक्युलम लेटेस्ट काय चालू आहे मार्केटमध्ये, हं. मुलांनी काय शिकलं पाहिजे, याच्यासाठी तो करिक्युलम बनवणार, त्यांना शिकवणार, स्किल सेट देणार. त्यांच्यासाठी मग त्याच्यामध्ये को करिक्युलर ॲक्टिव्हिटी आहे, खेळाचंही आहे, योगाचंही आहे, एन-एस-एसचंही आहे. या सगळ्या गोष्टी त्यांना देणार. एक्स्ट्रा करिक्युलर आहे, म्युझिकसाठी सुद्धा त्यांना दिलेलं आहे. आणखीन वेगवेगळे आपण स्कोप त्याच्यामध्ये वाढवतो आहोत. ज्याच्याकडून त्याची पर्सनॅलिटी पूर्णपणे डेव्हलप होईल. त्याला कम्युनिकेशन चांगलं करता येईल. प्रॉब्लेम काय आहे माहिती आहे का? हे ग्रामीण भागातली जी मुलं आहेत ना, तसं साधारणतः त्यांच्या सगळ्यांचा एक प्रॉब्लेम आहे. ते खूप हुशार आहेत. पण कम्युनिकेशनमध्ये प्रॉब्लेम आहे. हं. आहे. ते ते भाषा हा प्रॉब्लेम आहे. त्याच्यानंतर ते प्रॉब्लेम व्यक्त हा आहे, करणं, मनात व्यक्त करणं. इन्फेरिटी कॉम्प्लेक्स आहे, की हं. मी खेड्यातला आहे, मला ही भाषा येत नाही, इंग्रजीचा हे आहे. या सगळ्यांवरती जर मात करायची असेल, तर मग आम्हाला याच्यासाठी केलं पाहिजे. मग वेगवेगळ्या प्रकारचे क्लब स्थापन केले पाहिजे. मुलांमध्ये संवाद साधला पाहिजे. त्याच्यासाठी त्यांच्यामध्ये हे गोष्टी कशा वाढीला लागतील त्याच्यासाठी वेगवेगळे प्रयोग केले पाहिजेत. ते प्रयोग चालू आहेत. सगळेच प्रयोग एकदम यशस्वी होतील का? नाही होणार. पण थोडा बदल दिसत जाईल आणि हा बदलच 100% त्या मुलाच्या आयुष्यात बदल घडवेल. त्या दृष्टिकोनातनं या स्वायत्त महाविद्यालय जे झालेलं आहे, त्याचा आम्हाला खूप मोठा फायदा होतोय आणि त्या दृष्टिकोनातनं असं कळतं, की बाबा अजून थोडासा आणखीन म्हणजे जे करतो ते परफेक्ट आहे का एकदम? पॉसिबलच नाही हो. जे करतो त्याच्यामध्ये पुढच्या वर्षी आणखीन सुधारणा, त्याच्या पुढच्या वर्षी आणखीन सुधारणा, त्याच्या पुढच्या वर्षी आणखीन सुधारणा आणि हे होत राहणार. होतं राहणार. आणि हेच करत आम्ही वाटचाल करणार. त्या दृष्टिकोनातनं पालकांना, मुलांना विनंती आहे, की त्यांनी सगळ्या गोष्टीचा अंदाज घ्यावा. काय शिकवतात, कसं शिकवतात, कुठं शिकवतात, काय आउटपुट निघतं, कशाने त्या हं. मुलाचा विकास होतो, या सगळ्या गोष्टीचा जर अंदाज घेतला ना, मग त्यांना सोपं राहील, की कॉलेज कसं निवडावं. 100% माझ्या दृष्टिकोनातनं तसं म्हणजे हे सगळी ज्ञानतीर्थच आहेत. बरोबर. पण त्यातल्या त्यात आणखीन चांगलं कसं निवडता येईल या दृष्टिकोनातनं प्रयत्न करणं, प्रयत्न करतातच. त्याच्यासाठी मुलांनी जर स्वतः भेट दिली तर खूप चांगलं. चांगलं आहे बुवा. आणि त्या तिथल्या पास होणाऱ्या मुलांशी, शिक्षकांशी चर्चा केली तर अधिक चांगल्या प्रमाणात अधिकच चांगलं. निर्णय घेण्यात त्यांना मदत होऊ शकते. एक नवीन आता ट्रेंड पण बघायला भेटतो. जसं पालक विचारतात वगैरे, तर त्याच्यात एक नॅक अक्रेडिटेड, एनबी अक्रेडिटेड कॉलेज. तर यासारखे शब्द आपण जे वारंवार ऐकत असतोय. तर अनेक विद्यार्थी आणि पालकांना त्याचे महत्त्व पूर्णपणे समजत पण नाही. फक्त नॅक अक्रेडिटेड आहे का? ठीक आहे? किंवा एनबी अक्रेडिटेड आहे का तुमचं कॉलेज? बरं, त्याच्या मागचं बॅकग्राऊंड काय ते एवढं काही फारसं माहीत नसतं. या मान्यतेचे महत्त्व काय आहे? दुसरं, त्याचा विद्यार्थ्याच्या भविष्यावर नेमका काय फायदा होतो किंवा काय परिणाम होत असतो? याच्याविषयी थोडंसं दोघांमधलं एक सांगाल? काय माहिती का? नॅक जे आहे, ती एक असेसमेंट स्कीम आहे. हं, ती स्कीम पूर्ण कॉलेजची असेसमेंट करते. आता त्यातमध्ये करते काय असेसमेंट ती? हं. की तुमच्या कॉलेजमध्ये ज्या काही गोष्टी चाललेल्या आहेत, त्या सगळ्या प्रोसेस कशा आहेत? त्या प्रोसेस डिफाईन्ड आहेत का? त्या व्यवस्थित चालतात का? व्यवस्थित सगळ्या मेंटेन होतात का? रेकॉर्ड कीपिंग आहे का? ह्या सगळ्या गोष्टी चेक करून त्याच्यानंतर मग ते ग्रेड देतात. मग बरं, साधारणतः सी असेल, बी असेल, ए असेल, ए प्लस असेल, ए डबल प्लस असेल सगळ्यात हायेस्ट ग्रेड म्हणजे ए डबल प्लस आहे. बरं. आता थोडंसं त्याच्यामध्ये आणखीन चेंज होण्याची शक्यता आहे आणि ते चालू आहे बायनरी कोडमध्ये. पण ते ठीक आहे आत्तापर्यंत. सध्याच्या घडीला सध्याच्या तसं. घडीला. हं, त्याच्यामुळं त्या
ती सगळ्या सिस्टम ज्या तुमच्या आहेत, त्या सिस्टम सगळ्या व्यवस्थित आहेत का? हे सगळं तपासून वेगवेगळ्या क्षेत्रातले एक्सपर्ट येऊन ते तपासून मग तुम्हाला ते ग्रेडिंग देतात आणि त्याच्यामुळं तुमची सिस्टम किती चांगली आहे, किती कॉम्पिटंट आहे, किती तुम्ही ते सिस्टम चांगली फॉलो करता, या दृष्टिकोनातनं नॅकची ग्रेड मिळते आणि त्याच्यामुळं नॅकची ग्रेड तुम्हाला त्या कॉलेजबद्दल, त्या कॉलेजमध्ये चालू असलेल्या सिस्टमबद्दल एक डिरेक्शन तुम्हाला डिरेक्शन देतं, देतं. की बाबा ओके. हे कॉलेज या ग्रेडचं आहे म्हणजे अशा प्रकारे असू शकेल इथं. हे ग्रेड कॉलेज ह्या ग्रेडचं आहे म्हणजे हे असं असू शकेल या दृष्टिकोनातनं नॅकची ग्रेड सांगते. बरं. तर आता एनबीए काय आहे, तर नॅशनल बोर्ड ऑफ एक्रेडिटेशन आहे. ते वेगवेगळ्या ब्रांचेस, ज्याला ते त्यांच्या भाषेमध्ये प्रोग्राम म्हणतात. तर ब्रांचेस जे आहेत, त्या ब्रांचमध्ये ते कसं शिकवतात, शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा रेशो किती आहे, ते कसं शिकवतात, आउटकम बेस्ड एज्युकेशन शिकवतात का, किंवा इंजिनियर पास झाला, हा सब्जेक्ट शिकल्यानंतर त्याने आयुष्यामध्ये या सब्जेक्टचा उपयोग कसा केला पाहिजे, या दृष्टिकोनातनं त्याला सांगतात का, की गणित शिकवलं, या गणिताचा त्याच्या आयुष्यात काय उपयोग आहे, हे त्याला सांगण्याचा प्रयत्न होतो का, या दृष्टिकोनातनं मग ते सीओ असतील, पीओ असतील, पीएसओ असतील, पीईओ असतील, हं, या हं. सगळ्या दृष्टिकोनातनं मुलाची जडणघडणीमध्ये या कोर्सचा, या सब्जेक्टचा काय उपयोग होऊ शकतो, अशा प्रकारची त्या सब्जेक्टची, त्या ब्रांचची पूर्ण पूर्ण असेसमेंट करून त्याच्यानंतर ॲक्रेडिटेशन झालं, याचा अर्थ तुमची सिस्टीम हं. जी चालू आहे ती चांगली सिस्टीम, एक्सपर्टनी सर्टिफाय केलेली सिस्टम आहे ही. आणि बरं. आणि हे एक्सपर्ट जे आहेत ते वेगवेगळ्या आय-आय-टीज, आय-आय-एम्स, आय-आय-टीज, आय-आय-एम्स, वेगळ्या आय-एस-सी-ए किंवा वेगळ्या विद्यापीठाचे व्हाईस चान्सलर, प्रो व्हाईस चान्सलर, अशा लेव्हलची लोकं येतात आणि ते असेसमेंट व्हेरिफाय करतात करतात. तुमच्या ह्याचं. हं. आणि त्याच्यामुळं त्यांनी दिलेलं हे एक प्रकारचं सर्टिफिकेटच आहे, की तुम्ही जे करत आहात ते चांगलं आहे. याच्यापेक्षाही तुम्ही अधिक चांगलं करण्यासाठी प्रयत्न करा. म्हणजे जे करत आहात ते खूप चांगलं आहे. हं, हं, अधिक हं. चांगलं करता येतं का? 100% करता 100% येतं. कारण दर 3 वर्षांनी ही पुन्हा रिअसेसमेंट होत राहते आणि म्हणून पहिल्या 3 वर्षात तुम्ही काय केलं, त्याच्यानंतर तुम्हाला पुढच्या 3 वर्षामध्ये पहिल्या 3 वर्षात जे केलंय त्याच्यापेक्षा अधिक चांगलं काय केलं दाखवावं लागतं. त्याच्यानंतरच ते कंटिन्युएशन मिळतं अच्छा, म्हणजे आणि असं. म्हणून हं, अँड दॅट इज व्हॉट एक्झॅक्टली. आणि म्हणून एन-बी-ए जर झालेलं असेल त्या कॉलेजचं ब्रांचचं, हं. इट इंडिकेट्स की तिथलं कॉलेजचं सिलेबस जो आहे, शिकवण्याची पद्धत जी आहे, तिथलं इव्हॅल्युएशन जे आहे, हे सगळं प्रॉपर आहे. त्या दृष्टिकोनातनं की मुलाचा सगळा विकास कसा व्हावा, ब्लूम्स टेक्सॉनॉमी ज्याला मी म्हणतो, बरोबर. त्याचा मुलाचा कॉग्निटिव्ह असेल किंवा सायकोमोटर असेल किंवा ॲडॅप्टिव्ह स्किल असतील, या सगळ्यांमध्ये मुलगा खरोखर तेवढा कॉम्पिटंट बनतो का, या दृष्टिकोनातनं विचार करून क्वेश्चन पेपर काढताना सुद्धा या सगळ्या गोष्टीचा विचार होतो, की हा बरं. क्वेश्चन टाकला तर हा क्वेश्चन पेपर त्याला फक्त विचार करायला भाग पडेल का, हा क्वेश्चन जर टाकला त्याचं उत्तर सहज लगेच मिळेल का, हा हा जर क्वेश्चन टाकला तर याचं त्याला पूर्ण अनालिसिस करून मग उत्तर मिळेल का, या सगळ्या दृष्टिकोनातनं क्वेश्चन पेपर सेट करणे, ही सगळी प्रक्रिया व्हेरीफाय केल्यानंतरच एन-बी-ए मिळतं. आणि म्हणून हे एक सर्टिफिकेशन आहे, एक प्रमाणपत्र आहे, की तुम्ही जे करत आहात ते योग्य पद्धतीने चाललेलं आहे आणि पुढच्या वेळेस आणखीन योग्य पद्धतीने आणखीन याच्यामध्ये वाढ करा आणि दाखवा. दॅट इज व्हॉट एक्झॅक्टली नॅक अँड एन-बी-ए मीन्स. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातनं तुम्ही नॅक आणि एन-बी-एला वेटेज द्यायलाच हवं, असं मला वाटतं. पालकांनी बघायला हवं त्या दृष्टिकोनातनं त्याच्याकडे. बरं. आजकाल प्रत्येक कॉलेजचा आपल्याला प्लेसमेंट रेकॉर्डबद्दल माहिती देत असतं. त्या वेबसाईटवर वगैरे टाकतं किंवा समोरून सुद्धा सांगत असतात. पण अनेकदा या आकडेवारीचा अर्थ विद्यार्थ्यांना नीट समजत पण नाही. अशा पण काही गोष्टी. तर प्लेसमेंट ब्राउचर पाहताना कोणते आकडे आणि कोणती माहिती विद्यार्थ्याने, पालकांनी ही लक्षात घेतली गेली पाहिजे? कसं आहे, की मी तुम्हाला मगाच सांगितलं, की नुसतं प्लेसमेंट असं एक बघू नका. एक सर्वांगीण बघा. की प्लेसमेंटही बघा, स्टार्टअपही बघा, इन्क्युबेशनही बघा, वेगवेगळ्या क्षेत्रात वाव देणाऱ्या संधी देतात का हेही बघा. प्लेसमेंट बघताना तुम्हाला काय बघायला पाहिजे, की बाबा कोणत्या-कोणत्या कंपन्याज तुमच्याकडे येतात. हं, कोणत्या कंपन्यामध्ये तुमची मुलं प्लेस होतात. हं, त्यांचं साधारणतः पॅकेज काय आहे? हायेस्ट पॅकेज काय आहे? हं. या दृष्टिकोनातनं मग आता हे हे बघताना आपल्याला आपलाही अंदाज आला पाहिजे ना. माझी कॅपॅसिटी किती आहे हेही कळलं पाहिजे. हो. माझी कॅपॅसिटी ही आणि मी जर स्वप्न, कारण ते काय आहे, एक पेपरमध्ये एक बातमी झळकते, की या मुलाला 1.5 कोटीचं पॅकेज मिळालं हां, हां. आणि म्हणून लगेच मग माझ्याही डोक्यात सुरू होतं, मला 1.5 कोटीचं. 1.5 कोटीचं. माझाही अंदाज यायला पाहिजे पहिल्यांदा.
मला माझा पहिल्यांदा अंदाज घ्यायला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातनं वाव मिळणारी जागा कुठे आहे, अशा ठिकाणी मला जायला पाहिजे. आणि म्हणून प्लेसमेंटसाठी तिथं प्रयत्न चांगला होतो का? नवीन-नवीन कंपन्या ॲड होतात का? तिथला प्लेसमेंट ऑफिसर अतिशय प्रयत्न करतो का? त्याचं ॲप्टिट्यूड मुलांचं वाढवण्यासाठी बघा गंमत म्हणून आम्ही या आता ऑटोनॉमीचा फायदा आम्हाला कसा झाला, की आम्ही आता मुलांचं जे काही ॲप्टिट्यूड ट्रेनिंग आहे, ते आम्ही सिलेबसचाच भाग बनवला कंपल्सरी. आता मुलांना कंपल्सरी शिकायचं आहे, जे की इतर कॉलेजमध्ये जाऊन त्याला बाहेर शिकावं लागतं एक्स्ट्रा करून. इथं आम्ही रेग्युलर कोर्समध्येच ते शिकवू ना, अँड दॅट इज व्हॉट एक्झॅक्टली वी नीड टू अंडरस्टँड, की त्या दृष्टिकोनानं चालू आहे का? आणि या दृष्टिकोनातनं प्लेसमेंट सेल जो आहे, तो मुलांमध्ये, डिपार्टमेंटचा मुलांमध्ये प्लेसमेंटसाठी, त्याची प्लेसमेंट वाढवण्यासाठी, त्याची क्रेडिबिलिटी मार्केटमध्ये वाढवण्यासाठी काय प्रयत्न केले जातात, कसे प्रयत्न केले जातात, या सगळ्याचा अंदाज घेऊन मग केलं पाहिजे. नुसतं फिगर सांगून उपयोग नाहीये. माझ्या कॉलेजमध्ये प्लेसमेंट झाली 40 लाखाची, डझंट मीन की सगळेच 40 लाखामध्ये आहेत. हां. त्यामुळं त्या दृष्टिकोनातनं तर आपण हायर ॲव्हरेज काय फिगरच चालू आहे हे बघितलं पाहिजे. बरोबर. आपलाही अंदाज घेतला पाहिजे. आपल्या कुवतीचा अंदाज घेऊन, महाविद्यालयाचा अंदाज घेऊन, त्या दृष्टिकोनातनं जर आपण सिलेक्ट केलं तर यू आर गोइंग टू बी सक्सेसफुल. त्या क्वेश्चनच्या व्यतिरिक्त एक असं मला प्रश्न डोक्यात आला, की आपण फक्त प्लेसमेंटच्या गोष्टींचा विचार करतो. ठीक आहे. पण आपण हा कधी विचार करत नाही, की मी का म्हणून दुसऱ्याकडे प्लेसमेंट म्हणजे दुसऱ्या ठिकाणी मी का म्हणून नोकरी करावी? ठीक आहे. मी का म्हणून स्वतःचं स्टार्टअप चालू करू नये? कारण आता स्टार्टअपला गव्हर्नमेंट सुद्धा प्रमोट करतंय. 100% तर मी का म्हणून प्लेसमेंटचाच फक्त विचार करा. दॅट माझं इज जर व्हॉट नॉलेज जर चांगलं आहे, माझे स्किल कारण आपण नॉलेज आणि स्किल दोघांवर बोललो. जर माझे नॉलेज आणि स्किल जर चांगलं असेल, तर का म्हणून मी स्टार्टअप चालू करू नये किंवा बिझनेस 100% चालू हाच करू नये? विचार केला पाहिजे. 100%. वी शुड नॉट बी अ जॉब सीकर. वी शुड बिकम जॉब गिव्हर. गिव्हर. दॅट शुड बी एम. मी असं म्हणत नाही की इंजिनिअरिंग झाल्याबरोबर लगेच जमलं तर आनंदच आहे. पण नाही जमलं 2 वर्ष नोकरी केली आणि पुन्हा स्वतःचं एक स्टार्टअप सुरू केलं. कितीतरी विद्यार्थी आहेत ज्यांचं स्टार्टअप आहे, रजिस्टर्ड आहे आणि चांगलं चालतंय अँड दे आर सक्सेसफुल. आणि त्याच स्टार्टअपमध्ये त्यांनी कितीतरी विद्यार्थ्यांना रोजगार दिला आहे. व्हाय आय शुड नॉट थिंक फ्रॉम दॅट हं. पर्स्पेक्टिव्ह. हा विचार मनामध्ये टाकणं, त्या दृष्टिकोनातनं ही वाटचाल आहे सगळी. एनईपीची वाटचालच तिकडे आहे. खरं ही नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जी आहे 2020ची, त्याची वाटचालच तिकडे आहे, की आम्हाला आता वी डोंट वॉन्ट टू क्रिएट जॉब सीकर्स, वी वॉन्ट टू क्रिएट जॉब गिव्हर्स. गिव्हर्स. आणि त्या दृष्टिकोनानं बघाल तर भारताचा इतिहास बघा तुम्ही. म्हणजे आज 1.5 लाख स्टार्टअप भारतामध्ये दे आर रनिंग. 1.5 लाख. जे एक काळ साधारणतः हजारामध्ये होते, ते आम्ही आता लाखामध्ये बोलतो. येणाऱ्या काळामध्ये बघा कुठल्या कुठे संधी, तुफान संधी आहे. म्हणजे संरक्षण क्षेत्रामध्ये पासून ते कन्झ्युमेबल क्षेत्रामध्ये प्रचंड संधी उपलब्ध आहेत. तुम्हाला संधी पकडता आली पाहिजे, फक्त एवढंच आहे. आम्ही घाबरतो खूप. आम्ही खूप घाबरतो. हां. घाबरायला नाही पाहिजे. घाबरायला नाही पाहिजे आयुष्यामध्ये. संधी हुडकली पाहिजे आणि संधीचं सोनं करता येतं. काही मजबुरीमुळं. जर तुम्हाला पर्यायच नसेल, ठीक आहे, हरकत नाही ना. पण ज्या दिवशी पर्याय उपलब्ध होईल, त्या दिवशी तुम्हाला या दृष्टिकोनातून विचार केला पाहिजे. कित्येक आजूबाजूला सापडतात असे. फर्स्ट जनरेशन हं, एंटरप्रेन्योर ज्याला हं. म्हणतो ना आपण, बरोबर. असे आजूबाजूला कित्येक सापडतात. अशी कित्येक पुस्तकं अवेलेबल आहेत, ज्याच्यामध्ये 40-40, 50-50, 100-100 फर्स्ट जनरेशन एंटरप्रेन्योरच्या गोष्टी आहेत, की जे एंटरप्रेन्योर एक काळ रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर झोपून, वडापाव खाऊन आज कमीत कमी 150 कोटीच्या पुढे टर्नओव्हर असलेले एंटरप्रेन्योर आहेत. आहेत. हं. आम्ही नाही बनू शकत. आम्हाला हा प्रश्न स्वतःला विचारता आला पाहिजे. आणि हे जर आम्हाला जमलं, याच्यासाठी सपोर्ट सिस्टम लागते. पालकांनाही सपोर्ट करावं लागतं, आजूबाजूलाही सपोर्ट करावं लागतं. कारण आमच्याकडं सिस्टम काय आहे, एक आयडिया आली तर 100 निगेटिव्ह आयडिया देणारे निगेटिव्ह खूप आयडिया असतात. पण आहे. हं. त्याच्यामुळं त्याला न मत देता आम्हाला सरकलं पाहिजे आयुष्यात पुढं. तर जमेल, 100% यश मिळेल हो. का नाही? आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळू. समजा विद्यार्थ्याने आपले गुण, आवड आणि इतर निकष जे आहेत आपले ते लक्षात घेऊन कॉलेजची यादी जर बनवली, तर आता पुढील ऍडमिशनची जी प्रोसेस असणार आहे, याचा संपूर्ण जो फ्लो असणार आहे हा थोडक्यात फक्त सांगा. म्हणजे त्यांनी त्या फ्लोमध्ये जाताना ते जी यादी बनवतोय किंवा जे पण निकष असते ते त्यांनी व्यवस्थित करता येईल, याचा त्याला फायदा होईल असं. बघा, असं दिसतं आणि हे मागच्या 4-5 वर्षामध्ये आपल्याला बघता येईल बघा, की इंजिनिअरिंगचा कल असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दरवर्षी वाढते. हं. साधारणतः मागच्याच वर्षी जर बघितलं ना, तर आपल्याला दिसेल की इंजिनिअरिंगचे ॲस्पिरंट विद्यार्थ्यांची संख्या होती 4,22,000 बरं. आणि तीच यावर्षी दिसते की 4,54,000.
म्हणजे दाखवतंय हे, की विद्यार्थ्यांचा कल इंजिनिअरिंगकडे वाढतोय. वाढतच चालला. आता हा कल वाढतोय, पण स्पर्धा आहे. कारण सीट्सही लिमिटेड आहेत. साधारणतः 1,50,000, 1,60,000, 60,000, 70,000च्या आसपास सीट आहेत. आणि त्याच्यामुळं स्पर्धा आहे. आणि त्याच्यामुळं प्रत्येक विद्यार्थ्याला हे ॲडमिशन घेताना त्याने थोडंसं व्यवस्थित नियोजन करायला हवं. नियोजन करायचं म्हणजे काय करायचं त्यांनी? पहिल्यांदा त्यांनी आपले सगळे डॉक्युमेंट्स प्रॉपर आहेत का? हं. हे सगळं चेक करायला पाहिजे. जे ॲडमिशनला लागतात ते सर्व कागदपत्र व्यवस्थित आहेत का? मग ते सगळे कागदपत्र असतील, ती सगळी कागदपत्र त्यांनी चेक करायची. नंतर जशी गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र किंवा डी-टीईकडून जाहिरात निघेल, हं. त्या जाहिरातीला अनुसरून मग त्यांनी ते ॲप्लिकेशन फॉर्म भरायचा, मेरिट लिस्ट चेक करायची. पण ते करण्याआधी त्याला एक काम करता येईल का बघितलं पाहिजे त्यांनी, की साधारणतः त्याला जे पाहिजे ते महाविद्यालय, जी ब्रांच अशा साधारणतः मी नॉर्मली असं सांगतो, की ज्याला खूप चांगले मार्क आहेत त्यांनी 20 ते 25 कॉलेजेस किंवा ज्याला कमी मार्क आहेत त्यांनी 50 कॉलेजेसची लिस्ट बनवावी, 50 ब्रांचेसची लिस्ट बनवावी आणि मग त्याच्यानंतर त्याचा प्रेफरन्स त्यांनी तयार करून ठेवावा. जो त्याला पुढं खूप चांगला कामाला येईल. तो प्रेफरन्स कोणाकडून तरी चेकही करून घ्यावा त्यांनी. आणि तो चर्चा करावी आणि त्याच्याप्रमाणे त्यांनी तो प्रेफरन्स भरून ठेवला ना, मग त्याच्यानंतर ज्यावेळेस गव्हर्नमेंटची शासनाची जाहिरात येईल, त्याच्यानंतर मग त्यांनी ते अप्लाय करावं आणि त्याच्यानंतर मग तो फॉर्म भरल्यानंतर मेरिट लिस्ट बघावी, मेरिट नंबर बघावा. तो युनिव्हर्सिटी मेरिट नंबर काय आहे, स्टेट मेरिट नंबर काय आहे, मग रिझर्व्हेशनचा नॉर्म्स काय आहे, याच्यामधून एक अंदाज येतो आपल्याला, की या 50 मध्ये कुठं आपण बसू शकतो, बसणार की नाही बसणार, कुठं हं, बसेल. हं. मग जर वाटलं तर वाढवा किंवा नसेल वाटत नसेल तर थोडं बहुत कमी केलं तरी हरकत नाही. आणि मग इलिमिनेशन टेक्निक वापरून मग त्यातनं काही जे नको आहेत ते कमी केले. असं करत जर त्यांनी व्यवस्थित त्याचा प्रेफरन्स फॉर्म जर भरला, हं. तर कदाचित पहिल्याच राउंडला नंबर लागला तर पुढं कॉम्पिटिशनची जास्त गरज पडणार नाही. पडणार. कारण जितका तुमचा पहिल्या राउंडला नंबर लागेल, तितकं चांगलं. कारण पुढच्या राउंडला व्हॅकन्सी कमी-कमी होत जातात. तशी-तशी स्पर्धा वाढत जाते. आणि म्हणून आणि गव्हर्नमेंटने खूप ऑप्शन्स दिलेले आहेत तुम्हाला. फ्लोटही करता येतं, तुम्हाला फ्रीजही करता येतं, तुम्हाला पुढच्या राउंडला तुम्हाला तुमची पहिल्या राउंडला मिळालेली ॲडमिशन हे करता येते आणि त्याच्यानंतर तुम्हाला पुढचे राउंड्सही हे करता येतात, ऑप्ट करता येतात. हं. आणि म्हणून या सगळ्या प्रक्रियेची तुम्हाला चांगली माहिती घेऊन त्याच्यानंतर तुम्ही फर्स्ट राउंड जमलं तर फर्स्ट राउंडमध्ये झालं तर अधिक चांगलं. नाही तर मग सेकंड राउंड, थर्ड राउंडपर्यंत करत जात शेवटी तुम्हाला जे इप्सित कॉलेज आहे, ब्रांच आहे ती मिळाली, की मग तुम्ही ती सीट फ्रीज करून ती ॲडमिशन कन्फर्म करावी. हं. यापर्यंत तुम्हाला काम करावं लागेल. पण ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये तुम्हाला थोडंसं सजग राहावं लागेल आणि सजग राहून तुम्हाला त्या प्रक्रियेची पूर्ण राउंड 1 काय आहे, राउंड 2 काय आहे, राउंड 3 काय आहे, या राउंड 4 काय आहे, या सगळ्या गोष्टीची माहिती असायला हवी. हं. फॉर्म भरण्यामध्ये, प्रेफरन्स देण्यामध्ये जर चूक झाली, समजा राउंड 1 मध्ये असं म्हणतात, की फर्स्ट प्रेफरन्स जर तुमचा लागला, तर हं. ते तुमचं आपोआप फ्रीज होऊन जातं आणि मग तुम्हाला चुकून नको असलेला तुमचा प्रेफरन्स नंबर 1 टाकला तुम्ही हं. आणि तिथं जर सीट लागलं तुमचं, नंबर लागला, तर मग तुम्हाला पुढच्या राउंडमध्ये जाताच येणार नाही. आणि म्हणून जे प्रेफरन्सचे फ्रीज करणारे नियम आहेत, हे सगळे व्यवस्थित त्याचा अभ्यास करून त्याप्रमाणे जर तुम्ही हे व्यवस्थित जर केलं, तर तुम्हाला 100% तुमची ॲडमिशन मिळेल. परत एकदा नक्की सांगतो तुम्हाला, की तुम्ही महाविद्यालयाचा ब्रांचचा तर मी तुम्हाला सांगितलं, तुमच्या प्रेफरन्सची मिळण्यासाठी 100% प्रयत्न करा. नाही मिळाली तर सेकंड प्रेफरन्स, थर्ड प्रेफरन्स, फोर्थ प्रेफरन्स तुमचा तयारच हवा आणि हं. त्यातली जी मिळेल ती घ्या आणि महाविद्यालयामध्ये शक्यतो पहा, की महाविद्यालयामध्ये टीचिंग चांगलं होतं का? शिकवतात का? तिथं सर्व गुणाला वाव मिळतो का? हं. असंच महाविद्यालय निवडायचा प्रयत्न करा. 100% एखाद्या वेळेस ब्रांचशी थोडं बहुत कॉम्प्रोमाईज केलं तरी चालेल. पण महाविद्यालयाच्या बाबतीत शक्यतो कॉम्प्रोमाईज करण्याचा प्रयत्न करू नका आणि म्हणून त्याच्यासाठी तुमची प्रेफरन्स लिस्ट बनवा, की हे नाही मिळालं तर हे महाविद्यालय चालेल, हे नाही मिळालं तर हे महाविद्यालय चालेल. नाहीतर असं व्हायचं, की तुमच्या आवडीची ब्रांच मिळायची, पण हं. महाविद्यालयामध्ये शिकवलं जात नाही किंवा काही प्रॉब्लेम्स आहेत किंवा काहीही आहे, असं असेल तर मग तुमचं भवितव्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. हं. आणि म्हणून या दृष्टिकोनातनं सर्वांगीण सर्वंकष विचार करून तुम्ही महाविद्यालयामध्ये प्रवेश घ्यावा. पुढचा जो थर्ड पार्ट जो शेवटचा आहे, त्याच्यात महत्त्वाचं एक असं आहे, की इच्छित कॉलेज न मिळाल्यास अपयशाचा सामना. तर याच्यावर एक प्रश्न होता, की प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या आवडीचं कॉलेज किंवा शाखा मिळेल असं नाहीये. पण अशा वेळेस अनेक विद्यार्थी निराश पण होतात. मग इच्छित कॉलेज न मिळाल्यावर विद्यार्थ्याने
आपण सर्वप्रथम काय केलं पाहिजे हो, असं तुम्हाला वाटतं? काय आहे माहिती आहे का, की तुम्हाला तुमचं कॉलेज, तुमची ब्रांच मिळावी, ही तर प्रत्येकाची इच्छा, पालकांची इच्छा, सर्वांची इच्छा असते. हं, पण हे झालं खूप चांगलं. पण नाही झालं. कदाचित तुम्हाला थोडं बहुत कॉम्प्रोमाईज करावं लागलं. ब्रांचमध्ये कॉम्प्रोमाईज करावं लागलं. कदाचित कॉलेजमध्ये कॉम्प्रोमाईज करावं लागलं. पण मी परत एकदा सांगतो, की ते कॉलेजमध्ये कॉम्प्रोमाईज करताना सुद्धा कॉलेज चांगलं आहे का नाही, व्यवस्थित आहे का नाही, हे चेक करूनच कॉम्प्रोमाईज करा. अदरवाईज करू नका कॉम्प्रोमाईज त्याच्यामध्ये. त्याच्यामुळं या समजा करावं लागलं, तरी त्यांनी फार फरक पडत नाही. मी परत एकदा सांगतो, हं, हं. इंजिनिअरिंग हे अतिशय स्किल बेस्ड चांगलं शिक्षण आहे. तुम्हाला थोडा अधिक प्रयत्न करावा लागेल, पण तुमचं आयुष्य बनेल, बनेल, 100% बनेल. त्याच्यामुळं तुम्ही त्या बाबतीत मी ऑलरेडी त्या ह्याच्यामध्ये बोललेलो आहे. मी तुम्हाला एक साधी एक गोष्ट सांगतो, काय घडतं बघा आयुष्यामध्ये. हं. म्हणजे ॲटिट्यूड कसा असला पाहिजे आमचा आयुष्यातला. मी इथं ॲटिट्यूडबद्दल बोलतोय. याच्यामध्ये तुम्ही उलटा अर्थ काढू नका. आता दृष्टिकोन कसा असला पाहिजे आमचा आयुष्यातला. हं. एक मुलगा आहे आणि तो 10वी चा निकाल लागला आणि 10वी चा निकाल लागल्यानंतर तो त्यांच्या शेजारी जे राहत होते, एक प्राध्यापक राहत होते. त्या प्राध्यापकाकडे गेला 3 दिवसांनी आणि 3 दिवसांनी गेला आणि त्यांनी त्या प्राध्यापकाला पेढा दिला आणि प्राध्यापकाने त्याला प्रश्न विचारला, "कशाचा पेढा रे?" ते म्हणाले, "मी 10वी पास झालो." "त्याचा पेढा." अरे म्हणे, "3 दिवस झाले आणि निकाल लागले. निकाल लागला त्या दिवशी का दिला नाही?" म्हणे, "2 दिवस पार्टी देत होतो म्हणे मित्रांना." "होय? 10वीचा निकाल लागला पार्टी देत होता?" हं. "हो," म्हणे, "पार्टी देत होतो मित्रांना मी." निकाल लागला त्या दिवशी 25 मित्रांना दिले, दुसऱ्या दिवशी 25 मित्रांना दिले. वडापाव मस्त त्यांना दिलं, हे व्यवस्थित दाबेली खाऊ घातली त्यांना एकदम व्यवस्थित सगळं पार्टी दिली. आणि नाही आज मोकळं झालो म्हणून आज तुम्हाला पेढा द्यायला आलो. आता या प्राध्यापकाच्या मनात हे निर्माण झालं, की 10वीचा निकाल लागला, पेढे वाटतोय, पार्टी दिली. याचा अर्थ रिझल्ट खूप चांगला असला चांगलं पाहिजे. लागलं असेल. आणि त्याच्यामुळे त्यांनी त्याला सरळ प्रश्न विचारला, "किती टक्के पडले रे?" हं. त्याच्या डोक्यात होतं, की 90-95च्या रेंजमध्ये असेल. विद्यार्थी खूप हुशार. पण त्या विद्यार्थ्यांनी पटकन सांगितलं 37%. 37% पडले म्हटल्याबरोबर हा एकदम उडलाच. 37% आणि त्याचे पेढे वाटतो आणि पार्टी देतो. तो म्हणाला, "एक गोष्ट सांगू का?" म्हणे. मी म्हणाले, "काय?" 93% मार्क पडलेला विद्यार्थी ज्या 11वी सायन्सच्या वर्गात बसणार आहे, त्याच वर्गात मी 37% पडलेला सुद्धा बसणार आहे. त्याच्यामुळे आम्ही दोघंही एकाच बेंचवर बसणार आहे म्हणे. काही काळजी करण्याचं कारण नाही. दृष्टिकोन आम्हाला बघत आला पाहिजे. 37% पडणे हा आता तो बदलू शकत नाही त्याला. त्याला बदलणं त्याच्या हातामध्ये नाही आहे आता काही. आणि पण 37% पडलेल्याचा आनंद आणि पुढच्या आयुष्याची सुरुवात चांगली करता येऊ शकते का? हे आम्हाला बघावं लागेल. 37% वरती रडून ते 73 होणार नाहीत आणि म्हणून 37% वरती पुढचं काय करायचं भवितव्य? आता जे पडलंय ते पडलंय. याच्या पुढं काय करायचं? त्या दृष्टिकोनातनं प्लॅनिंग जर केलं, नियोजन जर केलं, तर आयुष्यामध्ये तुम्हाला यश मिळाल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो. त्याच्यामुळे जे आहे त्याला पकडा. ज्या रेल्वे स्टेशनवर उभा आहात, जी ट्रेन मिळते ती पकडा. 2 स्टेशन, 5 स्टेशन पुढं जा. चांगलं पुढचं स्टेशन पकडा. तिथं तुम्हाला एक्सप्रेस मिळणार, 100% मिळणार. तिथं नाही मिळालं तर आणखीन पुढं जा. बुलेट ट्रेन, शेवटच्या ट्रेन कुठं ना कुठेतरी मिळेल 100% आयुष्यात. आणि म्हणून आयुष्यात कधी निराश नाही व्हायचं. आयुष्यात निराशा ही फार लांब ठेवली पाहिजे. हं. कारण आयुष्य सगळं आशेवरतीच आपण जगतो. आज जे झालं त्याच्यापेक्षा अधिक उद्या चांगलं घडणार आहे. हीच आशा बाळगून जर आम्ही आयुष्यामध्ये काम केलं, तर आमचं आयुष्य अधिक सुखकर, चांगलं होतं. माझं आयुष्य जितकं चांगलं होईल, तितकं माझ्या कुटुंबाचं आयुष्य चांगलं होईल. माझी निराशा माझ्या पूर्ण कुटुंबाला निराश करते आणि त्याच्यामुळे निराशा हा शब्द जवळपास सुद्धा फिरकता कामा नये कामा नये. आपल्या. या दृष्टिकोनातनं माझी तुम्हाला सर्वांना कळकळीची विनंती आहे, हे सगळं सोडा आणि जे जे तुम्हाला अपेक्षित आहे ते मिळालं, तुमचं मनापासून अभिनंदन. पण नाहीच मिळालं, तर थोडं किंचित कॉम्प्रोमाईज करायला लागलं तरी काही वाईट वाटू देऊ नका. कारण बरोबर. तुम्ही योग्य रस्त्यावरती आहात. आता थोडीशी पायवाटेवरती आहात. 100% डांबरी, सिमेंट रस्त्यावरती, समृद्धी एक्सप्रेसवरती चालणार तुम्ही. याच्याबद्दल मनात खात्री बाळगा आणि चालायला लागा. सर जवळ-जवळ आपला 40 वर्षाचा एक्सपिरियन्स होता. कारकीर्द खूप मोठी आहे आणि नेहमीच वरच्या स्टेपवर आपण गेलेला आहात.
तर आता याच्यामध्ये SNJB कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग चांदवड इथले आता आपण प्राचार्य आहेत. तर विद्यार्थ्याने ॲडमिशन घेतल्यावर आपल्या कॉलेजला विद्यार्थ्याच्या आयुष्यात काय बदल घडून येईल असं तुम्हाला वाटतं? ही जी श्री नेमिनाथ जैन ब्रह्मचर्य आश्रम SNJB जी संस्था आहे ना, आता 99 वर्षात ही संस्था पदार्पण करते आणि पुढच्या बरं. वर्षात ही संस्था शतकी कामगिरी गाठणार आहे. साधारणतः 99 वर्षापूर्वी 3 विद्यार्थ्यांपासून सुरू झालेली ही संस्था आज या संस्थेमध्ये साधारणतः 14,500 विद्यार्थी, 1,000च्या पुढं शिक्षक कर्मचारी आणि वेगवेगळ्या शाखांमध्ये 18 वेगवेगळ्या शाखांमध्ये शिक्षण देणारं ही SNJBचं हब जे आहे ना, हं. याला आम्ही तर खरं याला सगळ्यांना गुरुकुलच असं म्हणतो. आणि आम्हाला खरोखर ते आवडतंच. कारण हे आम्ही गुरुकुल परंपरेतूनच या संस्थेची निर्मिती झालेली आहे आणि त्या परंपरेला अनुसरून, त्या परंपरेला साधून, त्या परंपरेबरोबर राहूनच आम्हाला वाटचाल करायची आहे आणि त्या परंपरेतलंच एक 2004 मध्ये सुरू झालेलं हे अभियांत्रिकी महाविद्यालय आहे. आणि मी जसं मग तुम्हाला सांगितलं, की या महाविद्यालयाचं वैशिष्ट्य असं आहे, की हे 2000 मागच्या 2 वर्षापूर्वी स्वायत्त झालं. UGC जी आहे, युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन, त्यांनी याला स्वायत्ततेचा दर्जा दिला आणि म्हणून या महाविद्यालयाला स्वतःचा सिलेबस बनवण्याचा, स्वतः या सगळ्या परीक्षा घेण्याचा, स्वतः इव्हॅल्युएशन टूल बनवण्याचा अधिकार जो आहे तो UGC आणि विद्यापीठ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने दिलेला आहे आणि त्याच्यामुळं आम्हाला एक चांगलं स्वातंत्र्य मिळालेलं आहे. या स्वातंत्र्याचा आम्ही बंधनामध्ये राहूनच वापर करतो आहोत आणि NEP जी आलेली आहे, त्यांनी जे गाईडलाईन्स दिलेले आहेत, ज्या मार्गदर्शक तत्व आहेत, त्या मार्गदर्शक तत्वाला अनुसरून लेटेस्ट टेक्नॉलॉजीचे जे ट्रेंड्स आहेत, त्याला अडॉप्ट करून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी काय-काय त्यांना लागेल, त्यांच्या पर्सनॅलिटीमध्ये काय-काय गोष्टी अपेक्षित आहेत, या सर्वांगीण विचार करून आम्ही तो करिक्युलम बनवतो आणि त्या दृष्टिकोनातनं महाविद्यालय जे आहे, ते मी तुम्हाला सांगितलं नॅकचं A+ ग्रेड आहे. आता याच्यावरती फक्त A++ राहिलेलं आहे, जे आम्हाला पुढच्या 5 वर्षामध्ये अचीव्ह करायचं आहे. आणि महाविद्यालयाच्या सगळ्या ब्रांचेस ज्या आहेत, हं. त्या सगळ्या NBA अक्रेडिटेड आहेत. आणि बरं. त्याच्यामुळं ही सिस्टम जी आहे, ती सर्टिफाईड सिस्टम आहे इथली. महाविद्यालयाची संपूर्ण सिस्टम असो वा प्रत्येक डिपार्टमेंटची आपली सिस्टम असो, ती सर्टिफाईड आहे. आणि त्याच्यामुळं महाविद्यालयामध्ये दिलं जाणारं शिक्षण हे विद्यार्थी केंद्रबिंदू मानून देणारं शिक्षण आहे. आणि म्हणून विद्यार्थ्यांच्या याच्यामध्ये आम्ही विचार करतो खूप वेगवेगळ्या आस्पेक्टने, खूप गोष्टीचा विचार करतो, की विद्यार्थ्याला इंजिनिअरिंगचं शिक्षण घेताना त्याला त्याच्या ब्रांचमधलं काय शिक्षण द्यायचं? हं. याच्या पलीकडं दुसऱ्या ब्रांचमधलं त्याला शिक्षण कसं लागेल, काय लागेल? त्याच्यानंतर त्याला वेगवेगळे जे काही फील्ड्स आहेत बाहेर अदर दॅन इंजिनिअरिंग, त्या संदर्भातलं त्याला आणखीन काय-काय सपोर्टिव्ह शिक्षण लागेल? या दृष्टिकोनातनं मल्टी मल्टी बोललात. डिसिप्लिनरी झालं, मल्टी फॅकल्टी सुद्धा आहे. त्या बरं. दृष्टिकोनातनं, की बाबा फायनान्सचा विषय, इकॉनॉमिक्सचा विषय विद्यार्थी शिकला पाहिजे. ज्या इंजिनिअरला इकॉनॉमिक्स कळत नाही, त्या इंजिनिअरला अर्थच नाही. कळलं पाहिजे त्याला, की बाबा ओके. हा प्रॉडक्ट जो बनवायचा आहे, तो कमीत कमी किमतीत बनवला तर माझा फायदा होईल. कस्टमर विकत घेईल ना. आणि त्याच्यामुळे त्याला कळलंच पाहिजे इकॉनॉमिक्स काय आहे. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातनं आम्ही काय केलंय, की आमच्याकडं 2 सेपरेट एरियाज निवडलेले आहेत. हा ग्रामीण भाग आहे त्याच्यामुळे ॲग्रीकल्चर एरिया आणि दुसरं म्हणजे विद्यार्थ्यांना फायनान्स चांगला कळला पाहिजे फायनान्शियल. आणि म्हणून आम्ही सब्जेक्ट टाकताना जे काही वेगळे सब्जेक्ट टाकतो, जे वेगवेगळे सब्जेक्ट शिकवतो, त्याच्यामध्ये फायनान्सचा टच आहे, कुठं ॲग्रीकल्चरचा टच आहे. मुलाला वाटलं की ॲग्रीकल्चरमध्ये त्याला चांगली प्रगती करायची, तो ॲग्रीकल्चरच्या कडे जाऊ शकतो किंवा त्याला फायनान्समध्ये जायचं तर फायनान्सकडे जाऊ शकतो. आणि म्हणजे कॉम्प्युटर इंजिनिअरिंग किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स, टेलिकम्युनिकेशन असू दे, AIDS असू द्या, या सगळ्यांमध्ये शिकताना त्याला फायनान्स किंवा ॲग्रीकल्चर यातलंही शिकता येईल. आणि म्हणून त्याची सर्वांगीण जी डेव्हलपमेंट आहे, त्याच्यामुळे हा वेगळा एरिया झाला, की बाबा त्याला कोरमध्ये काय शिकलं पाहिजे, त्याला हं. त्याच्या ब्रांचमध्ये काय शिकलं पाहिजे, मल्टीडिसिप्लिन दुसऱ्या ब्रांचमधलं काय शिकलं पाहिजे, वेगवेगळ्या मल्टी फॅकल्टीमधला कुठला सब्जेक्ट शिकला पाहिजे, हा एक भाग झाला. दुसरं लॅबोरेटरीमध्ये गेल्यानंतर त्याला काय स्किल सेट लागतील, त्याच्यासाठी किती प्रॅक्टिकल्स त्याला करावं लागतील, ते हाताने करण्यामध्ये त्याला काय काय लागेल, याच्यासाठी आमच्याकडं प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये एक वेगळं सेंटर ऑफ एक्सलन्स आहे. प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये गेला तर तुम्हाला सापडेल. म्हणजे कॉम्प्युटरमध्ये गेलात तर तुम्हाला ड्रोन एक्सलन्स सेंटर सापडेल, तर तुम्ही AIDS मध्ये गेला
गेलात तर तुम्हाला AR VRचं सेंटर ऑफ एक्सलन्स सापडेल. तर सिव्हिलमध्ये गेलात तर तुम्ही अल्ट्राटेक कंपनीने एस्टॅब्लिश केलेलं सेंटर ऑफ एक्सलन्स सापडेल तुम्हाला. बरं. मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये गेलात तर AICT आयडिया लॅब नावाचा एक वंडरफुल जवळ-जवळ ₹1,00,00,000 खर्च करून केलेली एक लॅबोरेटरी आहे, जिथं ते मुलं बापरे! स्वतःच्या हाताने फर्स्ट इयर इंजिनिअरिंगमध्ये सगळं स्वतःच्या हाताने करायला शिकतात. मग 3D प्रिंटिंग असू द्या किंवा मग त्याच्यामध्ये तुम्हाला ॲक्रिलिक पासून करणारे वेगवेगळ्या वस्तू असू द्यात किंवा वेगळं सगळं स्वतःच्या हाताने हे सगळं जे आहे, या सगळ्यांमध्ये हे स्किल सेट्स कसे वाढावेत, नॉलेज कसं वाढावं या दृष्टिकोनातून दिलं जाणारं हे एक भाग झाला. हा झाला त्याच्या कोर शिक्षणाचा भाग. दुसऱ्या भागामध्ये आम्ही विचार करतो, की त्याला त्याची पर्सनॅलिटी ग्रूम करण्यासाठी काय दिलं पाहिजे. मग त्याच्यासाठी मी तुम्हाला मागच सांगितलं, की ॲप्टिट्यूड ट्रेनिंगमध्ये काय केलं पाहिजे. मग ॲप्टिट्यूड ट्रेनिंग आम्ही त्याला सिलेबसमध्ये टाकलं. याच्याबरोबर काय केलं पाहिजे, तर त्यांनी आता वी आर टॉकिंग मल्टी लँग्वेज. एक लँग्वेज येऊन काम नाही आहे. हं, आम्हाला हं. मल्टी लँग्वेजेस यायला पाहिजेत. त्याच्यामुळं आम्ही इंग्रजी तर तुम्हाला येतच आहे. त्याच्याबद्दल काही नाही. इंग्रजी अधिक चांगलं करण्याकरता मग कम्युनिकेशन स्किल कसं वाढवलं पाहिजे, प्रोफेशनल कम्युनिकेशन स्किल कसं केलं पाहिजे, त्याच्याच दृष्टीने प्रोफेशनल कम्युनिकेशन स्किल शिकवतो. याच्याबरोबर तुम्हाला जर एखादी फॉरेन लँग्वेज आली, एक परदेशी भाषा जर आली, तर तुमचं आणखीन क्रेडिबिलिटी मार्केटमध्ये वाढते. त्याच्या दृष्टीने मग जॅपनीज असो, जर्मन असो किंवा फ्रेंच असो, अशा प्रकारच्या लँग्वेजेस शिकवण्यासाठी ते सिलेबसमध्ये आम्ही टाकलेलं आहे आणि त्याच्यानंतर सिलेबसमध्ये थोडं शिकेल तो एक त्याचा चांगला हे निर्माण होईल, त्याची बेस तयार आवड होतो. निर्माण होईल आणि आवड निर्माण झाली तर मग आम्ही त्याला वेगवेगळ्या लँग्वेज मग जर्मन, जापनीज असेल तर मग वेगवेगळ्या लेव्हल्समध्ये N5 पासून वरती टॉप कसं जायचं, जॅपनीज कसं चांगलं शिकायचं. तुम्हाला कदाचित कल्पना आहे की नाही मला माहीत नाही. पण जपानमध्ये आज बाहेरच्या देशामधले अँड दॅट टू इंडियन्स इतकी रिक्वायरमेंट आहे इंजिनिअर्सची विचारता सोय नाही. पण कंडिशन काय आहे? दे शुड नो जॅपनीज. शिकलं पाहिजे. अगदी जर्मन तर टेक्नॉलॉजीचा हबच आहे. मग आम्ही जर्मनीही हो. विद्यार्थ्यांना शिकवतो, प्रवृत्त करतो. हे झालं त्याचं. त्याच्याबरोबर को-करिक्युलर ॲक्टिव्हिटीमध्ये मग त्याला हॅकॅथॉनमध्ये भाग घेता आला पाहिजे. वेगवेगळ्या पेपर्स लिहिले पाहिजे. त्यांनी रिसर्च पेपर्समध्ये तेवढं लिहिता येतात का त्याला प्रोजेक्टमध्ये मिनी प्रोजेक्ट आम्ही तुम्हाला सांगितलं मिनी प्रोजेक्ट त्याचं कन्व्हर्जन मेजर प्रोजेक्टमध्ये कसं. या शिक्षणाबरोबर आम्ही त्याला काय केलंय, की 7 सेमिस्टर आम्ही त्याला कॉलेजमध्ये ठेवू आणि 8वं सेमिस्टर पूर्णपणे इंडस्ट्रीमध्ये पाठवू त्याला इन प्लांट ट्रेनिंग. त्यामध्ये त्यांनी जे 7 सेमिस्टरमध्ये शिकलेले आहे ते इंडस्ट्रीमध्ये करायचं. माझी अशी रिक्वेस्ट आहे, जर हे विद्यार्थी जे येतील ना इथं, त्या सर्वांनी 7 सेमिस्टर इथं चांगलं शिकावं आणि हं. 8वं सेमिस्टर त्या इंडस्ट्रीमध्ये जाऊन जे शिकलेलं आहे त्याचा वापर करावा. मला अशी खात्री आहे, की ती इंडस्ट्री या 6 महिन्याचं ट्रेनिंग दिल्यानंतर इमिडिएटली त्या मुलाला जॉबच ऑफर करेल तिथं. तुम्ही जितकं चांगलं इम्प्लांट ट्रेनिंग कराल, लगेच तुम्हाला जॉब ऑफर होईल. बघा तुम्हाला जॉबच तिथं अवेलेबल झालेला आहे. अशा प्रकारे परत याच्या पलीकडं आणखीन मग NSSचे वेगवेगळे आम्ही करतो, की त्याच्यामध्ये त्या मुलाला 8 दिवसाचं शिबिर असतं. त्यामध्ये तो गावात जातो, तिथले सगळे प्रॉब्लेम्स पाहतो. त्यांच्यामध्ये टेक्नॉलॉजिकली कशी मदत बरं. करता येईल हे सगळं बघतो. NSSच्या मार्गाने असेल किंवा म्युझिक सुद्धा आम्ही त्याला फर्स्ट इयरमध्ये को-करिक्युलर ॲक्टिव्हिटीज शिकवतो. त्याला इंटरेस्ट असेल तर स्पोर्ट्समध्ये त्याला हे करण्यासाठी प्रयत्न करतो. असा सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही त्या मुलाला प्रयत्न करतो. कदाचित काही प्रोग्राम तर आम्ही त्यांना सांगतो, तुमचं तुम्हीच करायचं सगळं. सो लीडरशिप डेव्हलपमेंट जी आहे, त्यांनी स्वतःच अँकरिंग करायचं, त्यांनी स्वतःच तो प्रोग्राम कंडक्ट करायचा. आम्ही त्याला सपोर्टिव्ह रोल मागं देतो आणि त्याच्यामुळं वेगवेगळ्या प्रकारचे 17 क्लब्स आहेत आमच्याकडं. या वेगवेगळ्या मग लँग्वेज क्लबपासून ते कोडिंग क्लबपासून ते वेगवेगळ्या प्रकारचे क्लब्स आहेत. या वेगवेगळ्या क्लबमध्ये तो मुलगा पार्टिसिपेट करू शकतो आणि स्वतःचं डेव्हलपमेंट करून घेऊ शकतो. आणि म्हणून एक चांगली अपॉर्च्युनिटी, एक चांगली संधी या SNJB 20 वर्षाच्या कालावधीमध्ये जी महाविद्यालयाची ग्रोथ आहे, माझी अशी रिक्वेस्ट आहे, की एकदा या, पहा आणि अनुभव घ्या आणि त्याच्यानंतर विचार करा. मला असं वाटतं, की SNJBमध्ये आपलं भविष्य अतिशय सुरक्षित हातामध्ये 100% असेल. कारण आम्ही हे मानतो, की आलेल्या प्रत्येक मुलाचा, इथला प्रत्येक शिक्षक हा पालकच आहे. त्या भावनेतूनच आम्ही 25 मुलांच्या मागे एक मेंटॉर नेमतो. तो त्यांचे कॉलेजमधले प्रॉब्लेम तो सॉल्व्ह करतोच करतो. याच्या पलीकडे जाऊन त्याच्या पर्सनल आयुष्यामध्ये असलेले प्रॉब्लेम सुद्धा सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो. मित्रांनो, या सगळ्या गोष्टींमध्ये अतिशय सुंदर असं बिल्डिंग, नयनरम्य बिल्डिंग आहे. इन्फ्रास्ट्रक्चर अतिशय सुंदर आहे. पण या इन्फ्रास्ट्रक्चर बरोबर अतिशय चांगला जो आत्मा म्हणतो ना कॉलेजचा, तो फॅकल्टी अतिशय चांगली आहे, लॅबोरेटरीज अतिशय चांगल्या आहेत आणि म्हणून आम्हाला असं वाटतं, की आमचा विद्यार्थी जर एखाद्या क्राउडमध्ये उभा राहिला,
तर अतिशय वेगळा दिसला पाहिजे, काहीतरी वेगळं त्याच्यामध्ये असलं पाहिजे, समथिंग डिफरंट असलं पाहिजे. अशा प्रकारचं आउट ऑफ बॉक्स विचार करून आम्ही टाकण्याचा प्रयत्न करतो. आत्ताच लेटेस्टमध्ये आम्ही एक हॉलो बॉक्स घेतलेला आहे. त्या हॉलो बॉक्समध्ये 3D पूर्ण तुम्हाला दिसेल. कधी आला तर पहा तुम्ही तो हॉलो बॉक्स. यू विल बरं. सी अँड यू विल वंडर फॉर दॅट. सो अशी जी लेटेस्ट टेक्नॉलॉजीज अवेलेबल असतील, त्या सगळ्या लेटेस्ट टेक्नॉलॉजीशी आम्ही संलग्न आहोत. कारण ते विद्यार्थ्यांकरता आहे. अशा प्रकारचा विचार करणारं हे व्यवस्थापन अतिशय महाविद्यालयाचं व्यवस्थापन जे आहे, मॅनेजमेंट जे आहे, ते स्वतःच इतकं सुशिक्षित आहे. त्यांच्या स्वतःच्याच कंपन्या आहेत, त्यांचे स्वतःचंच हे आहे आणि अच्छा. तेच म्हणजे मला आमचे जे मॅनेजमेंट आहेत, दिनेश बुलोडा म्हणून जे आहेत, संस्थेचे व्हाईस चेअरमन आहेत, त्यांची स्वतःची एम-बी शुगर नावाची आशिया खंडातली एक किंवा दुसरी कंपनी असलेली कंपनी आहे, जिचा अच्छा. वर्ल्ड ओव्हर त्यांचा असा स्वतः बी-टेक केमिकल टेक्नॉलॉजी असलेला हा यू-डी-सी-टीचा माणूस आहे आणि अतिशय वंडरफुल प्लॅनर आहे. आणि दुसरे जे मॅनेजमेंटचे मेंबर्स आहेत, त्याच्यामध्ये श्री झुंबरलालजी भंडारी हे स्वतः फार्मासिस्ट आहेत. त्यांची स्वतःची ड्रिप इरिगेशन नावाची फॅक्टरी आहे. सुनील कुमारजी चोपडा जे आहेत, त्यांचा स्वतःचा अतिशय चांगला व्यवसाय आहे. बरं. योगेशजी मोदी आहेत, ते स्वतः बी केमिकल आहे, त्यांचा अतिशय चांगला व्यवसाय आहे. आणि श्री अभिजितजी मोदी जे आहेत, ते स्वतः सी-ए आहेत आणि ते नाशिकच्या सी-ए असोसिएशनच्या आता अध्यक्ष आहेत. बरं. असं सगळ्या वेगवेगळ्या मॅनेजमेंटच्या मेंबर्सचा मार्गदर्शन जे मिळतं ना, त्या मार्गदर्शनामधून नवीन-नवीन संकल्पना जन्माला येतात आणि त्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांसाठी आणखीन काहीतरी करत राहिलं पाहिजे ही भावना निर्माण होते आणि वेगवेगळ्या गोष्टी होत जातात. खरं. सो अशा लोकांचा सल्ला, मार्गदर्शन, गाईडन्स असलेली ही संस्था, या संस्थेमध्ये असलेली वेगवेगळ्या प्रकारची फॅकल्टी, 24 फॅकल्टी ऑलमोस्ट 24 फॅकल्टी पी-एच-डी आहेत आणि ऑलमोस्ट 25 फॅकल्टी पी-एच-डी करतायत. सो यू विल सी there is a wonderful combination of skill sets, knowledge and everything. इन्फ्रा इज व्हेरी वंडरफुल आणि त्याच्यामुळं मला असं वाटतं की एस-एन-जे-बीमध्ये येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला आम्ही हीच भावना देऊ की तो इथलाच आहे आणि इथून गेल्यानंतरही तो इथलाच राहणार आहे. कारण इतकंच आमचा राहणार. ॲल्युमिनी कनेक्ट खूप चांगला आहे बरं. आणि त्याच्यामुळं ॲल्युमिनी आमच्या सिलेबस फ्रेमिंगमध्ये प्रत्येक विषयासाठी एक ॲल्युमिनी इंडस्ट्री एक्सपर्ट पार्टिसिपेट करतो, त्याचे इनपुट्स देतो. त्याच्याप्रमाणे सिलेबस बनतो आणि त्याच्यामुळं मला असं वाटतं की हे शिक्षण जर इथला मुलगा घेईल, तर तो आयुष्यामध्ये आपल्या पायावरती 100% उभा राहील. आम्ही नुसतं प्लेसमेंटसाठीच मदत करत नाही, तर स्टार्टअपमध्ये मदत करण्याकरता सुद्धा पॉलिसीज अवेलेबल आहेत. तिथंही प्रचंड तुम्हाला मदत केली जाईल. याच्याबद्दल तुम्ही तुमच्या मनामध्ये कुठलीही शंका न बाळगता एकदम निशंक होऊन तुम्ही जर या महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये आलात, तर तुम्हाला इथलं जो अनुभव आहे, तो 4 तेवढं. वर्षाचा अनुभव अतिशय उत्कृष्ट राहील आणि हे जे गोल्डन पिरियड आहे तुमच्या आयुष्यातला, हा मेमोरेबल गोल्डन पिरियड राहील, एवढी खात्री देतो. सर, आज आपण अतिशय महत्त्वाच्या आणि योग्य वेळी आवश्यक असलेल्या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. सी-टीचा निकाल हा विद्यार्थ्याच्या आयुष्यातील एक टप्पा आहे, अंतिम निर्णय नाही. हा अतिशय महत्त्वाचा संदेश आपण व्यक्त केला. योग्य शाखा निवडणे असेल किंवा योग्य कॉलेज निवड असेल, पालक आणि विद्यार्थ्यातील जो संवाद आहे किंवा जे मानसशास्त्र आपण बघितलं, तसेच ॲडमिशनची प्रोसेस सुद्धा आपण थोडक्यात सांगितली. तर यामुळे विद्यार्थ्याचा प्रवास अधिक सक्षम होऊ शकतो. सर, आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल आणि मनमोकळ्या गप्पा मारल्याबद्दल आपले मनःपूर्वक धन्यवाद. जाता-जाता मला एक गोष्ट तुम्हाला सांगायला आवडेल, की ही जी इंजिनिअरिंगमध्ये येणारी मुलं आहेत ना, त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी ध्येय ठेवलं पाहिजे आणि ते हं, हं. ध्येय साध्य करण्यासाठी सगळं आयुष्य खर्ची टाकणं सुद्धा सोयीस्करच आहे आणि म्हणून त्याच्यासाठी मी एक स्लोगन माझ्या स्वतःसाठी बनवलं बरं. आणि ते स्लोगन मी आयुष्यामध्ये पाळतो. मला दुसरं काहीच दिसत नाही. अर्जुनाला जसं पक्ष्याचा डोळा दिसायचा, हं. माशाचा डोळा दिसायचा ना, तसं मला सुद्धा फक्त आयुष्यामध्ये दुसरं काही दिसतच नाही. इंजिनिअरिंगच दिसतं. इंजिनिअरिंगशिवाय मी दुसरं काही बघतच नाही जिथं जातो तिथं. बरं. त्यामुळं या सगळ्यांनी जर एक ध्येय मनात ठेवलं आणि ही वाक्य टॅगलाईन जर मनामध्ये ठेवली आणि ती जर आत्मसात केली आणि त्याच्याप्रमाणे आयुष्याची वाटचाल केली, तर 100% ते सुद्धा मी जे आलो ग्रासरूटमधून हं. छोट्याशा एका ह्याच्या खेड्यातून आणि मोठं इथपर्यंत पोहोचलो. म्हणजे अतिशय मोठं होण्याची ताकद या इंजिनिअरिंगमध्ये आहे. तर त्यासाठी ते वाक्य जे आहे ते आहे, "लाईफ इज इंजिनिअरिंग, इंजिनिअरिंग इज लाईफ." ग्रेट. आयुष्य हेच इंजिनिअरिंग आहे
आणि इंजिनिअरिंग हेच आयुष्य आहे. हे दोन्ही एकमेकाला पूरक जर बनवलं तर तुम्हाला यशापासून, अगदी बरोबर. तुमच्या स्वतःच्या यशापासून, कुटुंबाच्या उन्नतीपासून आणि पर्यायानं देशाच्या उन्नतीपासून कोणीच थांबवू थांबवू शकणार शकत नाही. नाही. त्याच दृष्टिकोनातनं बघत राहा, आयुष्यात मोठे व्हा आणि इंजिनिअरिंगच्या क्षेत्रामध्ये त्या पांडुरंगाचं दर्शन घेऊनच, त्या सामान्य माणसाच्या आयुष्यातले प्रॉब्लेम सॉल्व्ह करूनच मग या जगातून पुन्हा एकदा अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही इंजिनिअरिंगचा वापर करून करा. हेच मला तुम्हाला सगळ्यांना मनःपूर्वक सांगायचं आहे. तुमचेही मनापासून धन्यवाद आणि ह्या सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या आयुष्यात यश लाभो हीच मनोकामना व्यक्त करतो आणि थांबतो. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच सर. जर आपल्याला हा पॉडकास्ट आवडलेला असेल तर फॉलो, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.